आज मराठी गौरव भाषा दिन आहे, त्यानिमित्तही आपल्या सर्वांना शुभेच्छा। आणि इथे येताना मला खूप बरं वाटलं, कारण बोर्ड ज्या वेळेला मी पाहिला माधवराव भागवत विद्यालय, तेव्हा मला मी अगदी जुन्या काळामध्ये गेले। तिथे मी 1 वर्षभर सर्व्हिस करत होते हायस्कूलला, खूप वर्षापूर्वी, तर ती मला आठवण झाली। तर मराठी नाटकाची सौंदर्य स्थळं ह्या 114वा कार्यक्रम आहे आजचा। या कार्यक्रमामध्ये मी सौ तृप्ती सरदेसाई आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आता हा 90 मिनिटाचा कार्यक्रम आहे, पण हा कार्यक्रम बघताना आपण ह्याचा मनमुराद आनंद घ्याल, कोणालाही जराही कंटाळा येणार नाही आणि प्रेम तर नाहीच येणार, त्याची मी पूर्ण खात्री देते, कारण यापूर्वी असा अनुभव आहे। तर हा जो नाटकाचा कार्यक्रम आहे, ह्या जुन्या नाटकांवरती आधारित असलेला असा हा कार्यक्रम आहे। कारण दर्जेदार लेखन हा मुख्य नाटकाचा पूर्वीपणा असायचा आणि पूर्वीच्या प्रतिभावंत नाट्य कलावंतांच्या सकस अभिनयाद्वारे ते भूमिकेशी समरस व्हायचे आणि अक्षरशः ते नाटक आपल्या मनापर्यंत मिळायचं आणि आपण घरी जाताना ती कथा आणि ते नाटक दोन्ही सोबत घेऊन जायचो। तर आज तुम्ही आणि आम्ही बघितलेल्या, कदाचित तुम्ही टीव्हीवरती किंवा एखाद्या वेळेला ऐकल्या असतील ही नाटकं जुनी, कारण भरपूर जुनी नाटकं आहेत, त्यामुळे बघितली, काही जणांनी बघितली असतील, तर निदान ऐकलं तरी असेल, त्याबद्दल वाचलं तरी असेल। तर अशा या नाटकांवरती आधारित आपल्या सगळ्या जुन्या स्मृती जागवण्याचा आजचा कार्यक्रम आहे आणि तो आम्ही आपल्यासारख्या सगळ्या सुजाण लोकांसमोर घेऊन आलोय, त्याचा मला खूप आनंद होतोय। आणि जसं असतं की सुरामध्ये अनेक जण गातात, पण गाण्यामध्ये जीव ओतून भावपूर्ण असं गायलेलं जे गाणं असतं ते आपल्या मनामध्ये कायम राहतं। तसंच अभिनेत्री अनेक असतात, पण मनाला चटका लावणारा एखादाच असतो, त्यामुळे कायमस्वरूपी त्याचा अभिनय आपल्या लक्षात राहतो। आणि तशीच ठाकूर सरांनी जी नाटकं पूर्वी पाहिलेली आहेत, त्यातला जीव ओतून केलेला अभिनय त्यांच्या लक्षामध्ये राहिला आणि ते संवादही त्यांच्या हृदयस्थ झाले। तर मी आता या कार्यक्रमाला सुरुवात करते आजच्या। तर हा आमचा 114वा कार्यक्रम आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वसाधारण नाटक बघतो ते म्हणजे करमणूक म्हणून बघतो, पण ठाकूर सरांसारखी व्यक्ती नाटक बघताना त्यातल्या विविध अंगातील सौंदर्य स्थळांचा वेध घेत असते आणि बारकाईने नाटक बघते। आता त्याच्यामध्ये त्या सौंदर्य स्थळांमध्ये काय काय बघतात, तर लेखन कसं आहे नाटकाचं, दिग्दर्शन, नैपथ्य, अभिनय, प्रकाशयोजना कशी आहे, एवढंच काय, पण एखाद्या नटानं घेतलेला एक छोटासा पॉज, याच्यामध्ये देखील ते सौंदर्य शोधतात आणि आपल्याला हे सगळं ते त्याबद्दल ते सांगतील, ते आपण सगळे ऐकायलाच आणि आपल्याला त्याची प्रचिती येईलच। सगळं अगदी खुशखुशीत अशा शैलीमध्ये असणार आहे, त्यामुळे कोणालाही कंटाळा येणार नाही। जुनी नाटकं आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत। तर मी आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तर ठाकूर सर, तुम्ही जुनी नाटकं अनेक वेळा तुम्ही पाहिलेली आहेत आणि आवडणारं नाटक तुम्ही अगदी 7 वेळा 8 वेळा असंही पाहिलेलं आहे। तर आणि मुख्य म्हणजे काय की संवादासकट तुम्हाला पाठ आहे, तर ह्या पाठांतराची एखादी झलक आम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल। तर आपण एखादी झलक सगळ्यांना आपण दाखवाल का? पाठांतराबद्दल एक सांगतो, मला त्याला कोणी नाटकाचं पुस्तक दिलं ना 100-125 पानाचं, तर ते पाठ होईल तसं नाही, पण नाटक पाठ होतं, कारण तो ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट असतो, समोर आपण बघत असतो, त्यामुळे पाठ आहेत नाटक। याच्यामध्ये माझं फारसं काय त्याच्यामध्ये प्रावीण्य किंवा कौशल्य हुशारी नाही, कोणाचे ते पाठ होईल। फक्त आवडीचा विषय असेल की जरा तुम्हाला 10 वेळा बघायला लागेल, मला 2 वेळा बघून लक्षात येतं, एवढंच। पाठांतराचं ताईस्वा शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांनी प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलाच प्रश्न थोडासा कठीण टाकला, पण रायगडाला जेव्हा जाग येते नाटक सगळ्यांनी ऐकलेलं असेल, बघितलं नसेल, पुढच्या पिढीने पण ऐकलेलं तरी असेल। वसंत कानेटकरांनी ते नाटक लिहिलं, त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या वरती ते नाटक आहे
तर रायगडाला जेव्हा जागे तेव्हा त्याचा प्रसंग आहे. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला जातात आणि औरंगजेब त्यांना कपडाने अडकवून ठेवतो आणि मग ते मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका करून घेतात, ते सगळं आपल्याला माहिती आहे. पण होतं असं की मिठाईच्या पेटाऱ्यातून बाहेर पडले, पण महाराष्ट्र आणि आग्रा किती अंतर आहे, येणं कठीण होतं. कारण औरंगजेब काही स्वस्त बसला नव्हता, त्याने हेर सोडले होते कुठे पळाले बघायला. म्हणून ही मंडळी असं दिवसा कुठेतरी लपून बसत असत आणि रात्री पायी 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 महाराष्ट्राच्या दिशेने चालत असत. तर एक दिवशी शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यावेळी 8 वर्षाचे संभाजी राजे पण होते, काही सरदार होते. आणि एक दिवशी असं रात्री त्यांची खलबतच आली होती, शिवाजी महाराज आणि काही सरदार, की आपण सगळे जर असं एकदम निघालो तर पकडले जाऊ ना. त्यापेक्षा शिवाजी महाराज आणि काही निवडक सरदार आधी पुढे जातील महाराष्ट्राच्या दिशेने आणि 8 वर्षाचे संभाजीराजे आणि उरलेले काही सरदार हे नंतर 7-8 दिवसांनी नंतर येतील, अशी ही स्ट्रॅटेजी ठरली. हे संभाजी महाराज ऐकत होते. त्यावेळी वयवर्ष 8 होतं संभाजीराजांचं, पण त्यांना ते अस्वस्थ झालं की आपले वडील आपल्याला सोडून जाणार म्हणून. पण इलाज नव्हता, नाईलाजाने उचललं तरी पाऊल होतं. पण ते शल्य संभाजीराजांच्या मनात कायम राहतं की आपले वडील आपल्याला सोडून गेले. आणि लग्न झाल्यानंतर संभाजीराजे आपली पत्नी येसूबाई त्यांना हे शल्य सांगतात की महाराजांचं, आबासाहेबांचं आमच्यावर प्रेम नाही. जर प्रेम असतं तर ते आम्हाला एकट्याला सोडून गेले नसते आग्र्याला. आणि ही गोष्ट येसूबाई सांगतात शिवाजी महाराजांना की स्वारी तुमच्यावर नाराज आहे. स्वारी तुमच्यावरती नाराज आहे कारण तुम्ही त्यांना एकट्याला टाकून पुढे आलात म्हणून. त्यावेळी शिवाजी महाराज खुलासा करतात येसूबाईंजवळ की का आम्ही संभाजीराजांना एकटं मागे टाकून आलो. तो संवाद म्हणून दाखवतो. रायगडला जेव्हा जाग येते, शिवाजी महाराजांची भूमिका केली होती मास्टर दत्ताराम आणि संभाजी महाराजांची भूमिका अर्थातच डॉक्टर काशीनाथ घाणेकर. तर शिवाजी महाराज सुनबाईला सांगतात, सुनबाई, राजांना एकटं मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भ्याड का होतो? विचार करा, मोगल आमच्या पाठीवर, सभोवार हेरांचा सुळसुळाट. जरा गपलत होती तर सारेच गनिमाच्या तावडीत सापडलो असतो. त्या रात्री राजाने आपल्या चिमुकल्या हाताने आमच्या कमरेला घट्ट मिठी मारली. पत्थराला पाझर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकट्याला टाकून नाही ना जाणार. सूनबाई ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला. कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राण निघून गेलं. क्षणभर मेंदूत सणक आली. 8 वर्षाच्या एकुलत्या एका पोराला असं परमुखात एकटं टाकून जाण्यापेक्षा नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण दुसऱ्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदारं डोळ्यासमोर आली. विचार आला, आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे, दौलतीचे वारस, ते जर औरंगजेबाच्या तावडीत सापडले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. म्हणून केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसाद आणलं आणि कमरेभोवतीची त्या चिमुकल्या हातांची मिठी कठोरपणे सोडवली. त्या रात्री राजानं एकटं मागे टाकून रातोरात मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला. पण सूनबाई, आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुनामाईनं, फक्त यमुनामाई. या टाळ्या मास्टर दत्ताराम आणि लेखक वसंत कानेटकर यांच्यासाठी आहेत. मी तो आम्हाला भारवाई मी फक्त कॉपी करून दाखवली. पण तुम्हाला एक सांगतो, हा ज्यावेळी संवाद म्हणत असत ना मास्टर दत्ताराम, आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुनामाईनं, त्यावेळी खरोखर मास्टर दत्तारामांच्या डोळ्यात अश्रू येत असत. आणि ते अश्रू मास्टर दत्ताराम कसे पुसत असत सांगतो तुम्हाला. सामान्य मनुष्य कसे डोळे पुसेल आणि राजा कसा पुसेल? राजाच्या प्रत्येक कृतीमध्ये राजे पण दिसलं पाहिजे. मास्टर दत्ताराम डोळ्यात अश्रू आलेले आहेत. एकदाच हे सौंदर्यस्थळ होतं. पण अनेक वेळा काय होतं, आपल्या ते लक्षात येत नाही. कसं होतं, आता तुम्ही टाळ्या वाजवल्यात, तेव्हा पण लोक टाळ्या वाजवत असतात संवाद संपला की. आणि प्रेक्षक सुजाण असतात, त्यांना माहिती असतं एवढा मोठा संवाद झाला की 3-4 सेकंदामध्ये मोकळी जाणार. मग तेवढ्यात बाजूला बायको बसलेली असते, तिच्या हातात वेफरची पुडी असते. मग ती पुडी काढते, पर्समधनं चुरचूर आवाज होतो. मी तिकडे वाकून बघतो, मग ती हळूच वेफरची पुडी वर करते. मी 2 वेफर काढून तोंडात टाकतो. तेवढ्यात त्यांनी डोळे पुसून घेतलेले असतात.
असंच होत असतं. आपण पूर्णपणे होल हार्टेड म्हणतात तसं नाही बघत सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी. त्यामुळे अशी अनेक सौंदर्यस्थळं आपली निसटून जात असतात. तर हे जे होतं ना डोळ्यातनं अश्रू येणं, तुम्हाला सांगतो बासू भट्टाचार्य हिंदी चित्रपटसृष्टीतले दादा मुनी बासू भट्टाचार्य एकदा मराठी नाटक बघायला आले होते. ते म्हणाले की रंगभूमीवर प्रयोग चालू असताना आवश्यकता असेल तिथे हमखास डोळ्यातनं अश्रू येणं ही कला फक्त आणि फक्त मराठी रंगभूमीच्याच कलावंतांना जमते. बाकी मंडळी चेहऱ्यावरनं मारून नेतात, आवाजातनं निभावून नेतात, पण डोळ्यात अश्रू आणणे. म्हणून आपल्या मराठी लोकांची हिंदी चित्रपटसृष्टी जो दबदबा आहे ना तो त्यामुळे आहे. त्यामुळे अशा प्रकारे खरी मंडळी सगळी महान होती, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते वगैरे सगळे. हिंदी चित्रपट बघा ना, सगळ्यांना ग्लिसरीनची तो कोण स्पॉट बॉय असतो, इथे कोण ग्लिसरीन घेऊन येणार आहे रंगभूमीवरती. इतका सुंदर संवाद आपण पाठ म्हणून. आता या नाट्य प्रवासामध्ये तुमचा आवडता असा अभिनेता कोणता बरं? मी विद्यार्थिनींना विचारत नाही, पण शिक्षक वर्गाला विचारत नाही. एक मुखी सगळे सांगतील की आवडता नट सगळ्यांचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर. तसा हिंदी चित्रपटसृष्टी देवानंद होता ना चॉकलेट हिरो, तसा आमचा चॉकलेट हिरो होता डॉक्टर काशीनाथ घाणेकर. अपार प्रेम केलं डॉक्टर घाणेकरांच्यावरती आपण सगळ्या प्रेक्षकांनी, आणि त्यांचंही प्रेक्षकांच्यावर प्रेम होतं. म्हणून तुम्हाला सांगतो की घडलेली गोष्ट आहे. डॉक्टर घाणेकर नेहमी नाटक, एकमेव घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे रंगभूमीवरती नाटकाचा प्रयोग करायला येताना स्वतःच्या 4 चाकी वाहनात येणारा एकमेव अभिनेता डॉक्टर काशीनाथ घाणेकर. कारण त्यावेळी नाटकाला दिवस चांगले नव्हते, निर्मात्यांच्याकडे गाडी नसेल, नटांकडे कुठून येणार. पण डॉक्टर घाणेकर ज्यावेळी नाटकं करत होते त्यावेळी वरळीला त्यांचा दाताचा दवाखाना होता, डेंटल क्लिनिक, आणि डॉक्टर म्हणून ती गाडी घेतली होती, अभिनेता म्हणून घेतलेली नव्हती. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा एवढा करिश्मा होता डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचा की वर्तमानपत्रात नाटकाची जाहिरात आली की लोक ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रांग लावून तिकीटं खरेदी करायची आणि काही तासामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असायचा. ही ताकद कुठच्याही दुसऱ्या नटामध्ये नव्हती. आणि डॉक्टरांची स्वतःची एक लाऊड शैली होती, त्यांनी ती डेव्हलप केली होती. शैली नाटकामध्ये 2 प्रकारच्या असतात, एक लाऊड शैली आणि दुसरी अंडरप्ले. अंडरप्लेचं उत्तम उदाहरण म्हणजे अमोल पालेकर, नासिरुद्दीन शाह. कधी बघा ते बॉम्ब करत नाही, आरडाओरड करत नाही. आणि लाऊड शैली म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, जो वडिलांबद्दल बोलताना पण पिताजी वगैरे, वडिलांबद्दल आपण तो म्हणत नाही, पण त्याची जी शैली होती तशी आमच्या घाणेकरांची शैली होती, लाऊड शैली. त्याची त्यांना ते शोभू दिसत असे. आणि म्हणून त्यांनी पण एक स्वतःचा असा दबदबा निर्माण केला होता. म्हणून बघा, ज्यावेळी डॉक्टर घाणेकरांचं नाटक असेल त्यावेळी नाटकाच्या आधी शेअर नामावली वाचून दाखवतात. हल्ली 1 अंक झाल्यावर पूर्वी 1 अंकाच्या पूर्वी वाचून दाखवत असत. लेखक कोण, दिग्दर्शक कोण, नेपथ्य कोण, प्रकाश योजना, नट मंडळी कोण, आणि त्यामध्ये शेवटी सगळ्यात सांगायचे आणि बापूच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हटल्यावरती लोक टाळ्यांचा कडकडाट करत असत. एवढं प्रेम आहे ना त्या नटाने मिळवलेलं होतं. कोणी सांगत नसेल डॉक्टरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, असं नाही. हे असं असतं, हे असं असतं. मी काय म्हणत होतो, डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं कधीही कोणी न सांगता काय वाजत असतं, हे ते खरं प्रेम होतं. पण आपल्या एवढं ते सगळं भिनलंय ना कुठच्या रिलेटिव्ह शोमध्ये, ह्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यामुळे मला वाक्य पुरं व्हायच्या आधी लोक हे न मागता ज्यावेळी टाळ्या येतात ना त्याला खरं महत्त्व असतं. ते प्रेम डॉक्टरांनी मिळवलं होतं. आणि डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगाच्या प्रत्येक पहिल्या प्रवेशाला ते दणक्यात प्रवेश करत असत की जेणेकरून सुरुवातीची ती काही 5 मिनिटं असतात. एखादा तुमच्या आता कॉलेजमध्ये वक्ते अनेक येतात, काही वक्त्यांची भाषणं कायम लक्षात राहतात, काही वक्त्यांची कंटाळवाणी होतात. ते वक्त्याचं भाषण रंगणात की पडणारे पहिल्या 5 मिनिटामध्ये भवितव्य ठरवत असतं. तसं डॉक्टरांचं होतं. प्रवेश त्यांचा एवढा जबरदस्त व्हायचा ना, पुढे तर चांगलं असेच ते, पण ते काळजी घेत असत. आणि त्यांच्याबरोबर आणखी एक मी नाव घेईन ते म्हणजे प्रभाकर पणशीकर. कारण नाट्य संप्रदाय संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी प्रचंड मोठं काम केलंय. प्रभाकर पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे स्पष्ट शब्दोच्चार, आवाजातला चढ उतार, आणि ताई म्हणाला तसा योग्य वाटेल तिथे विराम, पॉज, हे त्यांचं वैशिष्ट्य. पॉजमध्ये असं होतं, नटाने पॉज घेतला की आपण तयार होतो आता पुढे काय ऐकायचं आहे म्हणून, कारण ते एक तंत्र आहे ते. तर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कारण आणि म्हणून बघा की प्रभाकर पणशीकरांचं अश्रूंची झाली मुले, विद्यानंद, तुम्ही नव्हेच, लखुबा लोखंडे या भूमिका करायचं धाडस कोणी केलेलं नाही. एवढा त्यांनी ठसा उमटवला होता आपल्या त्या दोन्ही भूमिकावरती. आता कोणी म्हणेल गिरीश होकानी काही प्रयोग केले होते अश्रूंची झाली मुले, पण नाही लोकांना ते स्वीकारलं. नटसम्राट म्हटल्यावरती श्रीराम लागू,
दत्ता भटांनी प्रयोग केले, चांगले होते, पण राजा गोसावींनी नटसम्राट केला नाही, लोकांना आवडला, कारण प्रत्येक नटाने तो ठसा उमटवलेला असतो. तसं कोणी हिंमत केली नाही की अश्रूंची झाली फुलेमधला विद्यानंद आणि तोमी नवईस मधला लोकोबा लोखंडे. लोकोबा लोखंडे म्हणजे प्रभाकर पणशी. आपल्या पिढीतील सर्वांची ती दैवत होती. आता अश्रूंची झाली फुलेमधला एखादा संवाद ऐकायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, पण प्रिन्सिपल विद्यानंद आणि स्मगलर विद्यानंद ही दोन रूपं प्रभाकर पणशीकर आणि अगदी ताकदीने अभिनय केला होता त्या नाटकामध्ये. तर त्याच्यातला एखादा संवाद सर आम्हाला ऐकवा. ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होत आहे, जे उद्या यूट्यूबवरती येईल. मी मॅडमना लिंक पाठवेन त्याची, म्हणजे कोणाला त्यात नसतील त्यांना ती बघता येईल. ही पद्धत असते माझ्या कामाची. ह्याला काही पैसे पडत नाही, तुम्हाला माहिती आहे. फेसबुकला, यूट्यूबला सगळे विनामूल्य असतं, सगळं आपल्याला दिलेलं असतं. पण अनेक वेळा काय होतं, कोणी त्याचा वापरच करत नाही. ह्याला काही पैसा सुद्धा लागत नाही, डेटामध्ये सगळं होत असतं. तर उद्या आम्ही यूट्यूबची लिंक पाठवायची. तुम्ही म्हणा आता का नाही, आता मी फेसबुक लाईव्ह करतोय, ते कन्व्हर्ट करून मी उद्या यूट्यूबवरती टाकेल. असो, अश्रूंची झाली फुलेमध्ये विद्यानंद हे प्रामाणिक प्रिन्सिपल असतात पूर्वार्धामध्ये, आणि उत्तरार्धामध्ये ते स्मगलर होतात. तो सगळी कथा सांगत बसत नाही, पण दोन्ही भूमिका त्यांनी ताकदीने निभावल्या प्रभाकर पणशीकरांनी. प्रिन्सिपल असतात ते प्रामाणिक असतात, पण संस्थाचालक बदमाश असतात, ते त्यांच्यावरती खोटा आळ आणून त्यांची तुरुंगात रवानी करतात. कारण वाईट कामं करायला सांगत असतात, ते नाही म्हणतात. त्यामुळे जायचं नाहीये, मला अपील करायचं नाही, मी शिक्षा भोगेन. त्यावर पत्नी म्हणते की का शिक्षा भोगणार, कारण तुम्ही काहीच जर गुन्हा केला नाहीये तर उगीच शिक्षा कशाला भोगायची. त्यावर प्रिन्सिपल विद्यानंद म्हणतात पत्नीला, अगं मी निर्दोष आहे सगळ्या जगाला माहिती आहे, पण माझ्या बाजूने साक्ष द्यायची कोणची हिंमत झाली नाही का. संस्थाचालकांची दहशत होती, माझ्या बाजूने साक्ष द्यायची कोणची हिंमत झाली नाही. अशा भेकड लोकांच्या जगात मला परत जायचं नाही. त्यावर पत्नी म्हणते की ह्या लोकांच्या तुम्हाला परत जायचं नसेल ना, ठीक आहे, सुटकाही होणारच हायकोर्टात, मला खात्री आहे. तर सुटका झाल्यावरती आपण दुसऱ्या एखाद्या गावात जाऊन स्थायिक हो, जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे. त्यावर विद्यानंद म्हणतात पत्नीला, वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस. जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेलीस तर सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्ष तेच, माती तीच, पाणीही तेच. या मातीतच कीड माजली आहे, या पाण्यातच विखार फोफवलाय सुमित्रा, परत जा. मूळभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही, आणि ओझळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओझळभर पाण्यात गुदमरून मरणारे दुनियेचे सगळे विद्यानंद, आणि या विषारी मातीत फोफावणार आहे फक्त धर्मापा सुमित्रा, परत जा. माणसाने बनवलेल्या दुनियेचा हाच न्याय आहे, तो कुणीही बदलू शकत नाही. सुमित्रा, परत जा. आपल्या मराठी रंगभूमीला खूप उज्ज्वल परंपरा आहे. पूर्वीच्या काळी रात्री संगीत नाटक सुरू व्हायचं आणि पहाटेपर्यंत चालायचं एकच नाटक. आणि हल्ली प्रशांत दामले 12,500 प्रयोग त्यांनी केले एका नाटकाचे, एका दिवसात 5 प्रयोग असे. म्हणजे कुठे रात्रभर चालणारं एक नाटक आणि कुठे आता एकाच नाटकाचे एकाच दिवशी 5 प्रयोग. तर अशी इतकी आपली कुठून कुठे प्रवास मराठी रंगभूमीचा झालेला आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाची टॅगलाईन मराठी नाटकाच्या सुवर्ण काळाची धावती सफर अशी ठेवलेली आहे. तर छोटा गडकरी म्हणून त्यांचा कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या नाटककार बाळ कोल्हटकर यांची आणि आपली कधी भेट झाली होती का. कसं आहे, सगळ्या मंडळींची माझी कधी नाही कधी भेट झाली होती. कारण शिवाजी मंदिर दादरला तिथे जर्मन क्लास चालायची, सांगतो 1970 सालची गोष्ट. त्या जर्मन क्लासमध्ये मी वर्षभर जात होतो, आणि शिवाजी मंदिर एक हब होतं नाटकाचं. सगळी मंडळी तिथे येत, नाट्य संपर्क ऑफिस, चंद्रलेखा, कलावैभव, सगळ्यांची ऑफिस तिथे होती. त्यामुळे नटमंडळी तिथे राबता असायचं त्यांचं, त्यामुळे भेट झाली होती. तशी बाळ कोल्हटकरांची पण भेट झाली होती. बाळ कोल्हटकरांना ताई म्हणाला तसं छोटा गडकरी, राम गणेश गडकरी, छोटा गडकरी म्हणत, कारण बाळ कोल्हटकरांची प्रतिभा गडकऱ्यांच्या जवळपास जाणारी होती. आणि त्याची साक्ष म्हणजे वाहतोय दुर्वांची जोडी, देव दिनाघरी धावला, लहानपण देगा देवा, ही त्यांची नाटकं खूप छान चालली. बाळ कोल्हटकरांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर पणशीकरांच्या एकदम विरुद्ध.
आवाजामध्ये चढ उतार नाही. बाळ कोलटकरांचे सगळे संवाद एका लयीत असे असत, चढ उतार काही नाहीये, पॉज नाही, पण त्यांची ती शैली त्यांना छान शोभून दिसायची. आणि विद्वत्ता म्हणाल तर त्यांची एवढी होती. लहानपण देगादेवामध्ये एक संवाद आहे त्यांनी लिहिलेला. बाळ कोलटकरांची नाटकं, निर्माते बाळ कोलटकर, दिग्दर्शक बाळ कोलटकर, प्रमुख भूमिका बाळ कोलटकर, एक वंदन शो होता तो. पण लहानपण देगादेवामध्ये त्यांनी एक छान संवाद लिहिला आणि म्हटला होता, पण तो तुम्हाला म्हणून दाखवतो. फक्त फरक एवढा आहे, बाळ कोलटकर तो संवाद एका दमात म्हणत असत, मला एका दमात म्हणता येणार नाही, संवाद म्हणून दाखवतो. विषय काय? पैसा. पैसा या विषयावरती संवाद आहे. संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव, पटावरच्या सोंगट्या, पैसा त्याचं नाव. माणसाकडे पैसा जास्त झाला की माणूस श्रीमंत होतो, श्रीमंत झाला की पैसा लपवतो. माणसाकडे पैसा कमी झाला की माणूस गरीब होतो, गरीब झाला की दारिद्र्य लपवतो. पूर्वी उघडं पडायला पितळ होतं, पूर्वी हे उघडं पडायला पितळ होतं, आता सगळा स्टेनलेस स्टीलचा जमाना, अंग पोलादी रंग चांदीचा, हातून बाहेरून पांढरा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात देखील कोणी विचारत नाही, तोच भाव प्रतिष्ठेचा बाजारात. उगाच कशाला डौल हवा दुसऱ्याच्या टाळक्यावर छत्री धरण्याचा. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे, प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे. पुण्याला कार्यक्रम केला होता, ताई होत्या, एका गृहस्थानी कार्यक्रम झाल्यावर विचारलं, एवढा मोठा संवाद बाळ कोलटकर श्वास न घेता कसं काय म्हणत असत? म्हणजे श्वास घेत असत होते, फक्त कुठे श्वास घेतात हे आम्हाला कळू देत नसत, हे त्यांचं कौशल्य होतं. त्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ब्रेथलेसचा जनक शंकर महादेवन नाही, ब्रेथलेसचा जनक बाळ कोलटकर. त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे लोकांपर्यंत ते पोचलं नाही. शंकर महादेवच्या काळामध्ये पोचलं, कारण सगळी आयुधं हजर होती. त्यामुळे अनेक गोष्टी अशा होती, त्यावेळी कम्युनिकेशन नसल्यामुळे ते पोचलं नव्हतं. दोघेही आपापल्या प्रश्नच नाही. शेअर बाजारावर तुम्ही 1700 पेक्षा जास्त व्याख्यानं दिली, त्यामुळे चंद्रशेखर ठाकूर म्हटलं की शेअर बाजाराचा माणूस, अशीच तुमची आजवर ओळख होती. मग आता एकदम या मनोरंजनाच्या क्षेत्राकडे आपण वळावं असं तुम्हाला का बरं वाटतं? कसं आहे, कोरोना सुरू झाला ना 2000 साली एप्रिलमध्ये, तिथपर्यंत माझी सगळी व्याख्यानं शेअर बाजार आर्थिक विषयाच्यावर होत असत. त्यामुळे हे कार्यक्रम मी सुरू केले लॉकडाऊनमध्ये. पण सुरुवातीला सांगतो, मला खूप त्रास झाला. ती माझी इमेज होती की 52 वर्ष शेअर बाजार क्षेत्रात होतो, व्याख्यानं शेअर बाजारवरती, टीव्हीचे कार्यक्रम शेअर बाजारवरती, त्यामुळे माझी ओळख होती शेअर बाजाराचा माणूस. त्यामुळे हा कार्यक्रम कोणी सांगायला गेलो ना, असा मी कार्यक्रम बसवलाय, कोणी कुत्र देखील बोलवत नसे, कारण शेअर बाजारवाला हा काय करणार म्हणून. आता कसं लोकांना कळलं, आता ताईंना कळलं, तरी आमच्या मॅडमना त्यांनी लगेच बोलवलं. आता तो फेजमध्ये बाहेर पडलो मी, मला खूप त्रास झाला त्या इमेजचा. पण नंतर असा विचार केला की ही सगळी अनेक मंडळी क्षेत्रात आहे. डॉक्टर श्रीराम लागू आहे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर आहे, डॉक्टर गिरीश ओक आहे, डॉक्टर निलेश साबळे, ही सगळी मंडळी वैद्यकीय क्षेत्र सोडून नाट्य क्षेत्रात आली. मग आपण काय करू नये? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, कारण त्याच्यावर काय माझा चरित्रार्थ अवलंबून नव्हता. पण आता असं लक्षात आलं की लोकांना हे देखील ऐकायला आवडतं. आणि ही गाजराची पुंगी चांगलीच वाजली, 14 प्रयोग झाले याचे, तर उत्तर देण्यामध्ये एकदम हजर घेत. पण प्रश्न तुमचा आला रे आला की त्यांचं उत्तर तयार असतं. तर पुढचा मला असा प्रश्न आहे तुम्हाला की तोही नव्हेच हे नाटक तुम्ही तर अनेक वेळा पाहिलं असेल, मी पण पाहिलेलं आहे, आणि या नाटकामध्ये एकच नाही तर अनेक सौंदर्य स्थळ आहेत असं मला वाटतं. तर या बाबतीत तुमचं काय बरोबर? तुम्ही नव्हेच नाटक या पुढच्या पिढीने बघितलं असेल तर अवश्य बघा, युट्यूबवरती आहे. फक्त ते मूळ संचात सगळा नाहीये. प्रभाकर पणशीकर आहेत त्याच्यामध्ये, इतर पात्र सगळी बदलली आहेत. पण काय दुधाची ताण टाकावं, त्यामुळे बघितलं तर नक्की तुम्हाला बरं वाटेल. ते तुम्ही नव्हेच नाटक आचार्य अत्रेंनी लिहिलं आणि त्याला पूर्ण न्याय दिलाय आमच्या प्रभाकर पणशीकरांनी. त्यामध्ये एक जी भूमिका आहे लखोबा लोखंडे, अशा 5 भूमिका आहेत त्यामध्ये. आणि त्या 5 भूमिका, प्रत्येक भूमिकेचा भाग वेगळा, वेशभूषा ठीक आहे, ते बॅकस्टेज आर्टिस्ट करतात, पण आवाज वेगळा करणं, कवी वेगळं, हे 5 भूमिका एवढ्या ताकदीने केल्या प्रभाकर पणशीकरांनी. त्यामुळे तो एक चमत्कारच खरा होता. सौंदर्य स्थळ तर आहेच, आणि महत्वाचं सौंदर्य स्थळ तुम्ही नव्हेच मधलं ते म्हणजे फिरता रंगमंच. ही संकल्पना सर्वात प्रथम त्या भारतात कुठे आली असेल तर ती मराठी रंगभूमीवरती आली, आणि ती तुम्ही नव्हेच नाट्याद्वारे आली. कारण आचार्य अत्रेंनी हे नाटक लिहिलं, तालमी सुरू झाल्या, आणि मग लक्षात आलं की प्रवेश एवढे भराभर बदलत आहेत, तेवढ्या भराभर नेपथ्य कसं बदलणार. त्यामुळे पहिला प्रयोग जाहीर होत नव्हता.
मग कोणीतरी त्यावेळी दिग्दर्शक होते मोग रांगणेकर आणि प्रमुख भूमिका करणार होते प्रभाकर पणशीकर. तर रांगणेकरांनी ती जबाबदारी पणशीकरांच्यावर सोपवली. बाबा बघ तू आता कसं काय करायचं. मग पणशीकर त्या शोधात राहिले की काय करता येईल. मग कोणीतरी प्रभाकर पणशीकरांना सांगितलं की कोल्हापूरमध्ये महादेवराव शेळके नावाचे ग्रस्त आहेत. महादेवराव शेळके त्यांना कोल्हापुरामध्ये कौतुकाने म्हादबा मेस्त्री असं म्हणत असत. त्यांचा वर्कशॉप होता कोल्हापुरात. ते कोणीतरी सांगितलं तुम्ही म्हादबा मेस्त्रींच्याकडे जा, ते काहीतरी याच्यावरती सोल्युशन काढतील. त्याप्रमाणे पणशीकर एक दिवशी कोल्हापुरात गेले. म्हादबा मेस्त्रींना सांगितलं असं असं आमची गरज आहे की बराबर नेपथ्य बदलतंय, काय करता येईल. ते म्हादबा मेस्त्री म्हणाले की मास्तर तुम्ही सकाळी या, बघतो काय सुचलं रात्रभरात तर म्हणून. आणि असं म्हणून पणशीकर निघाले आणि म्हादबा मेस्त्री पण निघाले. तेवढ्यात त्यांच्या वर्कशॉपमध्ये कोणीतरी एक बैलगाडीचं चाक आणून ठेवलं होतं. बैलगाडीच्या चाकाला बघा, चाकाच्या परिघावरती लोखंडी पट्टी लावलेली असते, कारण लाकूड झिजून जाईल लवकर म्हणून. तर ती पट्टी लावण्याचं काम खूप, आता धरून 65 वर्ष या गोष्टी झाली, आता एवढी आयुध झाली. मला सांगा, लोखंडी ती पट्टी गरम गरम लाल लाल करायची आणि ती चिमट्यानी चाकावर ठेवून ठोकून बसवायची. बरं इतक्या क्विकली करायला लागतं, कारण जरा ते गार झालं की ते बसणार नाही. तर त्यासाठी कोणतरी लोखंड लाकडाचं चाक आणून ठेवलं होतं बैलगाडीचं. त्याच्यावर नजर पडली ह्या महादबा मेस्त्रींची. ते पुन्हा फिरले, पणशीकरांना हाक मारली, म्हणे मास्तर इकडे या, तुमचं काम झालं. तुमचं काम झालं, तुम्हाला बैलगाडीचं चाक पाहिजे म्हणा ना. पणशीकरांना काही कळलं नाही. त्यांनी सांगितलं कल्पना. आणि मग म्हादबा मेस्त्रींनी काय केलं, 20 फूट व्यासाची 4 इंच जाडीची लाकडी फळी तयार केली. त्याचे 3 भाग केले. 1/3 भागामध्ये आता जो प्रवेश चाललाय त्याचं नेपथ्य मांडलेलं आणि त्याच वेळी पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेशाचं नेपथ्य मागे मांडलं जात असे. आपल्याला ते दिसत नसेल, पण याच्यामध्ये सौंदर्यस्थळ असं होतं. मला सांगा, तो सेट सगळा मांडायचा म्हणजे खिळे टोकाटोकी आली. आपल्याला प्रयोग चालू असताना मागे नेपथ्य लावत होते, पण आपल्याला कधी आवाज त्याचा येत नसे. हे सौंदर्यस्थळ होतं. मला नको तिथे जरा भोसकपणा करायची सवय. ते म्हटलं आवाज कसा येत नाही. म्हणून एक दिवशी मी मागे जाऊन बघितलं पणशीकरांची परवानगी घेऊन. ही मंडळी खिळे ठोकताना ना आपला नॅपकिन असतो ना, त्या नॅपकिनच्या 4 घड्या करून त्या खिळ्यावर ठेवून मग हातोडी मारत असत, जेणेकरून तो आवाज येता नाही. किती हे सौंदर्यस्थळ नाही आपण विचार केला तर. पण अशा अनेक सौंदर्यस्थळ असतात. आणि त्याच्यामध्ये इतकी 5 भूमिका पणशीकरांची केल्या आहेत ना. आणि त्याच्यामध्ये मुख्यवर्ती भूमिका मध्यवर्ती त्यांची ती लखोबा लोखंडे म्हणून. आचार्य अत्रेंनी तोमी नव्हेच नाटकाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की हे नाटक लिहिताना माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग झाला. आचार्य अत्रे LLB होते, कायद्याचे पदवीधर होते. तर त्यांनी प्रस्तावनेत लिहिले की मला हे नाटक लिहिताना माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा खूप उपयोग झाला, ज्याचा आपल्याला प्रत्येक पदोपदी येतो. त्या नाटकामध्ये एक पात्र आहे, त्याचं नाव अग्निहोत्री. अग्निहोत्री मध्यमवयीन तरुण असतो, कुठेतरी नोकरी करत असतो. त्याला लखोबा लोखंडे ट्रेनमध्ये भेटतो आणि सांगतो माझी दिल्लीला ओळख आहे, तिथे एक चांगल्या पगाराची नोकरी आहे, तुला पाहिजे का. मी देऊ शकतो, माझी ओळख आहे, फक्त 15,000 रुपये लाच द्यायला लागेल. अग्निहोत्री म्हणतो ठीक आहे मी देईन 15,000 रुपये. आणि तो देतो त्याला. आता लखोबा फ्रॉडच असतो, त्यामुळे 15,000 रुपये गेले आणि नोकरी मिळत नाही. तो अग्निहोत्री सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष द्यायला येतो. ह्या माणसाने मला 15,000 रुपयाचा गंडा घातला. आता तुम्ही नाही नाटकामध्ये असं दाखवलंय, या लखोबा लोखंडेंनी वकील केलेलाच नसतो, त्या आपली केस आपणच लढवतो. मग ज्यावेळी अग्निहोत्री सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून सांगतो या माणसाने मला 15,000 रुपयाला गंडा घातला म्हणून, त्याची उलटपाटी लखोबाच घेणार, कारण वकील केलेला नसतो. तेव्हा लखोबा त्या अग्निहोत्रीला विचारतो, अग्निहोत्री, प्रभाकर पणशीकर लखोबा, अग्निहोत्री तुम्ही मला 15,000 रुपये लाच दिली म्हणता. अग्निहोत्री म्हणतो हो मी तुला 15,000 दिले. अग्निहोत्री तुम्हाला माहिती आहे का, लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा देखील गुन्हा आहे जो तुम्ही केला. उद्या जर सरकारने लाच दिल्याबद्दल तुमच्यावरती खटला भरला तर तुम्हाला 8 वर्षांची शिक्षा होऊ शकते. असा खटला सरकारने आपल्यावर भरू नये म्हणून पोलिसांच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देत आहात. म्हणजे तो कसा बचाव करतो. आणि हे सूत्र धरून न्यायाधीश 3ऱ्या अंकामध्ये म्हणतात की आरोपीचा बचाव काय, मी लखोबा लोखंडे, तंबाखूचा व्यापारी आहे, अडाणी आहे, निपाणीला मी राहतो. हा जर आरोपीचा बचाव मान्य केला की अडाणी आहे म्हणून, तर त्याला कायद्याचं कलम कसं माहिती की लाच घेणं जसा गुन्हा आहे तसा लाच देणं पण गुन्हा आहे, त्यासाठी 8 वर्षांची शिक्षा आहे, हे ह्याला कसं माहिती. मी किती न्यायाधीश बेसिकली वकील असतात, तिथून तर न्यायाधीश झालेला असतो, पण त्यांनी एवढं त्यातनं सूत्र काढलं तर असं की ह्याला एवढी माहिती कशी. त्यामुळे ते म्हणतात की आरोपी अडाणी काय नाही, तो पूर्णपणे पोचलेला आहे म्हणून.
पण ह्या 5 भूमिकांचं सांगितलं इतके सौंदर्यश्रेय तुम्ही नवेसमध्ये आहेत. या 5 भूमिकांचा बाज वेगळा. त्या 5 भूमिकामध्ये एक भूमिका दाजी शास्त्री दातार म्हणून प्रवचनकार असतात, ते सगळा लपवत असतो, वेगळे वेश घेऊन येत होतो. हे 5 भूमिकामध्ये एक भूमिका दाजी शास्त्री दातार. ते येतात ना, आता बघा सांगा, वेशभूषा प्रवचनकाराची सगळी त्या कपडेपटवाल्या माणसांनी केली आहे, पगडी बांधलेली, टिळा लावलेली, सगळं आहे, आता पोत्या. पण ते प्रवेश करतात ना, प्रभाकर पणशीकर, दाजी शास्त्री दातार प्रवचनकाराच्या वेशामध्ये, त्यावेळी अनेक मंडळी बघा वय 65-70 झालं ना की पायाला बाक आलेला असतो, निसर्ग येतात, त्रास होतो त्या केसमध्ये, चालतानाही त्रास होतो, अनेक लोकांना पाय वाकडे झालेले असतात. त्यावेळी पणशीकरांचं वय 45 होतं, वय झालेलं नव्हतं, पाय वाकडे झालेले नव्हते, पण मुद्दाम वाकडे पाय करून त्या स्थितीत ते रंगमंचावरती प्रवेश करायचे आणि 1-2 नाही, तब्बल 22 मिनिटं त्या स्थितीत त्यांनी ती भूमिका केली. पणशीकरांनी पाय फेंगड्या अवस्थेमध्ये घरी गेला करून बघा की 22 मिनिटं पाय फेंगडे करून कसं होतं, आणि हालचाली करायच्या, नुसतं उभं राहायचं नाही का जागेवरती, आणि हे कर, आणि त्यांचे प्रवेश होतो ना, छोट्या छोट्या गोष्टी मंडळींना अक्षरशः इतके प्रयत्न, म्हणजे जीव होतं तसं भूमिकेमध्ये. आता तो प्रवचनकार आहे, संवादातनं कळतं, पण ज्यावेळी त्यांचा प्रवेश होतो दाजी शास्त्री दातार, त्यावेळी ते हातात पोते घेऊन गोविंद गोविंद, हे प्रवचनकार नेहमी वेळ मिळाला की त्यांच्या तोंडात देवाचं नाव असतं, गोविंद गोविंद. म्हणजे आपलं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं म्हणतात ना, ते त्यांच्यामध्ये पणशीकरांच्या मध्ये खूप होतं. आणि आचार्य त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 65 वर्षापूर्वी सध्या अनेक बाबा बुवा महाराज तुरुंगामध्ये आहेत, आपल्याला माहिती आहे, पण 65 वर्षापूर्वी आचार्य त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं की या महाराष्ट्रामध्ये बाबा बुवा महाराजांचं पेव फुटेल आणि सगळे बंधूच असणार आहेत, हे 65 वर्षापूर्वी आपल्याला कळलं होतं. म्हणून त्यांनी टोमी नवेसमध्ये एक पात्र टाकलं होतं, राधेश्याम महाराज, जो बंधूच असतो तो देवळामध्ये भजन प्रवचन करत असतो, आणि प्रवचन करता करता मध्येच आकाशाकडे बघतो आणि म्हणतो, केम छो बापूजी. भक्तगण विचारतात, कोण बापूजी? अरे महात्मा गांधी. मला दिसले हो, ही मंडळी सगळी मला दिसतात, मी तर कृष्णाचा अवतारच आहे ना म्हणून सांगतो, आणि लोकांना ते पटत असतं. खरं असं काय होणं शक्य नाही, पण तेव्हाही लोक विश्वास ठेवत असत, आताही विश्वास ठेवतात, परिस्थितीत फरक पडला नाही. पण अशी अनेक त्यांनी भूमिका केल्या. आणि त्याच्यामध्ये आचार्य अत्रेंची एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करायचा आणि लगेच त्याला उत्तर द्यायचं. अगदी उत्तम उदाहरण सांगतो, त्यामध्ये सय्यद नावाचं एक पात्र आहे. हा सय्यद सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून त्याच्यात दाखवलाय. हा सय्यद साक्षात देताना सांगतो, हा लखोबा लोखंडे नाहीये, हा हैदर अली आहे, माझा सख्खा भाऊ. गावातनं अनेक वर्षापूर्वी त्यांनी लोकांना गंडा घालून पळालेला आहे, आज मी त्याला कोर्टात बघतोय, तर हा हैदर अली आहे, माझा सख्खा भाऊ. तर प्रेक्षक लागला प्रश्न पडतो, पोलिसांनी याच्याबद्दल केस टाकली आहे काय, लखोबा लोखंडे, आणि हा तर म्हणतो हा माझा भाऊ आहे हैदर अली. सख्खा भाऊ सख्या भावाला ओळखत नाही असं होणार नाही, मग खरं काय आहे, लखोबा लोखंडे आहे का हैदर अली आहे, मला प्रश्न पडतो. लगेच हा साक्षात येतो ना सय्यद की माझा सख्खा भाऊ आहे म्हणून. त्याची उलटपालटी घेताना लखोबा त्या सय्यदला विचारतो, सय्यद मिया पणशीकर, सय्यद मिया मी तुमचा भाऊ असं तुम्ही म्हणता? सय्यद म्हणतो, हो, तू माझा सगळा भाईच आहे. सय्यद मिया जरा इकडे या. मग कोर्टाच्या परवानगीने सय्यदला तो जवळ बोलवतो लखोबा, आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात लखोबा असतो. सय्यदला जवळ बोलवतो आणि सय्यद मिया म्हणजे जरा कान बघा. मग सय्यद जवळ येऊन त्याचे कान बघतो. काय फरक आहे तुमच्या आणि माझ्या कानामध्ये? सय्यद म्हणतो, तुझे कान टोचलेले आहेत. मुसलमानात कान टोचतात, मुसलमानात कान टोचतात नाही ना, माझे कान टोचलेले आहेत, मग मी मुसलमान कसं असेल, मी हिंदू आहे. मग प्रश्न आपल्याला पडतो की हा तर म्हणतो माझा सख्खा भाऊ आहे, सख्खा भाऊ सख्या भावाला ओळखत नाही असं होणार नाही, आणि ह्याचे तर कान टोचलेले आहेत, आपण तर हिंदू आहे, मग हे कसं काय? लगेच पुढच्या संवादामध्ये अत्रे साहेब उत्तर देतात, सय्यदच्या तोंडीचा संवाद आहे. हा म्हणतो ना माझे कान टोचलेले आहेत, मी मुसलमान कसं असेल? त्यावेळी सय्यद म्हणतो, अरे एवढी सगळी बदमाशी केलीस तर कान सुद्धा टोचून घेतली अशी, तुझा काय भरोसा? म्हणजे प्रश्नाचं उत्तर लगेच देतात ते. त्यामुळे अशा प्रकारे आचार्य त्यांनी इतके ते पैलू त्याच्यावर तुम्हाला सांगतो ना. आणि आता तुम्ही आता तरुण मुलं आहेत तुमची, ठीक आहे, पण शक्यतो हे करा तुम्ही ज्येष्ठ नागरिक संगत करतो, महिला मंडळात करतो, 50च्या वरती. आता मला कळतं की तुम्ही जरी आता विद्यार्थी दशेतात मला ऐकायला आवडतं, अनेक मला येऊन सांगतात, काही प्रत्येक प्रयोगामध्ये कोणी एक तरुण असतात सुद्धा, ते म्हणतात की आम्हाला बघितल्यावरती युट्यूबवरती नाटक बघायची इच्छा निर्माण झाली, कारण एवढी आपली मराठी रंगभूमी करत समृद्ध आहे ना. तर मी काय करतो ज्येष्ठ नागरिक संघामध्ये की काही काही शब्द असतात ना ते ज्येष्ठ नागरिकांना माहिती असतात,
आता 29व्या नाटकामध्ये शेवटी 3ऱ्या अंकामध्ये न्यायाधीश ज्यावेळी निकाल देतात त्यावेळी ते म्हणतात, कारण लोकमान्य अनेक बायकांना फसवलेलं असतं, लग्न करून त्याचे दागिने चारित्र्य सगळं त्याने वर्णन केलेलं असतं. तर त्यावेळी न्यायाधीश निकालपत्रामध्ये म्हणतात, मला नवल वाटतं या महाराष्ट्रातल्या बायकांचं. एक पातळ खरेदी करायचं झालं तर या बायका 10 दुकानं पालथी घालतील, पण ज्याच्याशी आपलं लग्न व्हायचंय तो कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, त्याची नोकरी कुठे, ही सगळी चौकशी करायची देखील त्यांना आवश्यकता वाटत नाही. तर एक पातळ खरेदी करायचं झालं तरी बायका 10 दुकानं पालथी घालतील. माझी नाथ तुमच्याच वयाची आहे, 12वी त्यात. तिला एकदा माझ्या कार्यक्रमात आली होती. तिला म्हटलं एक पातळ खरेदी करायचं, पातळ म्हणजे काय करत? माझी नाथ सांगते पातळ म्हणजे लिक्विड. कारण आता पुढच्या पिढीला माहिती आहे की जसं साडी म्हणतात, पण 9वारी साडी असेल त्याला लुगडं म्हणतात. आणि किती लोकांना लुगडं माहिती आहे पुढच्या पिढीला? लुगडं असेल ते कोणाला माहिती नाही. त्यामुळे असे काही शब्द असतात ना, त्यामुळे मग मी म्हटलं की शक्यतो ज्येष्ठ नागरिकांसाठी करायचे. पण आता लक्षात आलं की पुढच्या पिढीला पण आवडतं ऐकायला म्हणून. आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो की कौटुंबिक नाटकांची खूप लाट आली होती. मधुसूदन कालेलकर आणि त्यावेळेचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सगळे सुवर्णकाळ खरोखर होता. दिवा जळवते सारी रात, दिवा जळवते सारी रात, मधुसूदन कालेलकरांचं नाटक. त्यामध्ये तरुण नवरा बायको दाखवली आहे. त्या घरामध्ये एक आराम खुर्ची असते. ती बायको सांगते नेहमी आराम खुर्ची फेकून द्या, जुनी झाली ती. नवरा म्हणतो नाही, माझ्या वडिलांची आठवण येते, माझे वडील त्याच्यावर बसत असत, आराम खुर्ची घरातच राहणार. त्यावरून नेहमी त्यांची वाद. एक दिवशी ती बायको म्हणते, इतके दिवस तुम्हाला सांगते की आराम खुर्ची द्या खाली टाकून, तुम्ही ऐकत नाही, मीच जाते. आणि म्हणते जुन्या पुराण्या वस्तू हव्यात कशाला घरात, असं म्हणून ती सून ती आराम खुर्ची उचलून खाली नेऊन टाकणार, म्युन्सिपालिटीकडे घेऊन जाईल. ती उद्वेगाने म्हणते जुन्या पुराण्या वस्तू हव्यात कशाला घरात. त्याच वेळी जे सासरे असतं तिचे निधन झालेलं असतं त्यांचं. त्या सासऱ्यांचे मित्र, त्यांचं नाव होतं गुप्ते काका. नाटकामध्ये शरद तळवळकरांनी ती भूमिका केली होती. ही ज्यावेळी म्हणते जुन्या पुराण्या वस्तू हव्यात कशाला घरात, त्यावेळी गुप्ते काकांचा प्रवेश होतो आणि त्यांच्या कानावर ते वाक्य पडतं. ते एकच वाक्य सूनबाईला सांगतात, सूनबाई लुगडं जुनं झालं तरी ते टाकून न देता त्याची गोधडी करून वापरणाऱ्या बायका या महाराष्ट्रात आहेतच. आजही हे नाटक बघितलं तर त्यावेळी काय संस्कृती होती की साडी जुनी झाली, लुगडे टाकून द्यायचं नाही, गोधडी करून वापरायचं. आज जो यूज अँड थ्रोचा जमाना आहे ना, त्याच्या एकदम विरुद्ध त्यावेळी होतं. ते नाटक आता बघितली जरी तरी लक्षात येतं त्यावेळी काय संस्कृती होती आणि आज काय. आणि तुम्हाला सांगतो एक सौंदर्य स्थळ, आता हा कार्यक्रम नाटकाचा आहे म्हणून दुसरा माझा कार्यक्रम आहे चंद्रायन साक्षीला, तो पण असं गप्पांचा असतो. पण ही सौंदर्य स्थळ सगळीकडे असतात. मी 45 वर्षापूर्वी सचिन ट्रॅव्हल्स, आता बंद झाली सचिन ट्रॅव्हल्स, लातूरला त्यांचं ऑफिस होतं, तर सचिन ट्रॅव्हल्स बरोबर भुशी डॅम लोणावळा तिथे वर्षा सहलीला गेलो होतो. 45 वर्ष झाले गोष्टीला. त्यावेळी वर्षा सहला कन्सेप्ट व्हायला सचिन ट्रॅव्हल्सने आणला होता. तर त्यावेळी वर्षा सहलीमध्ये 3 एसटीच्या बसेस भरून आम्ही पर्यटक होतो. आणि यशवंत देव आणि करुणा देव त्यांना त्यांनी गेस्ट म्हणून बोलवलं होतं की आमच्या पर्यटकांचं मनोरंजन करा. आणि दिवसभराची सहल होती. दुपारी जेवण झाल्यावरती यशवंत देव आणि करुणा देव त्यांना 1.5 तास दिला होता की तुम्ही आमच्या प्रेक्षकांचं पर्यटकांचं मनोरंजन करा. संगीतकार यशवंत देव, तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या माणसाला संगीताचं काय कळत नाही. त्या ताई संगीतकार आहेत, त्या गायिका आहेत, त्या संगीत विचारत आहेत. तर मला संगीताचं काही कळत नाही, पण 1.5 तास आम्ही सगळे लोक मंत्रमुग्ध होऊन यशवंत देवांना ऐकत होतो. ही त्यांची ताकद होती यशवंत देवाची. त्यांनी एक साधं उदाहरण सांगितलं. आता बहिणाबाई सगळ्यांना माहिती आहे. बहिणाबाईची एक ओवी आहे, कोप्यामध्ये कोपा सुगरणीचं चांगलं, त्याची 4 कडवी आहेत. उत्तरा केळकरांनी ती म्हटली आहे. ते कोप्यामध्ये कोपा सुगरणीचं चांगल्या मधल्या सगळ्यात शेवटची जी ओळ आहे ना, तिची चाल सारखीच आहे. देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. 4थ्या कडव्यामध्ये उत्तरा केळकर हिवर वेगळ्या प्रकारे म्हणतात, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. हे सौंदर्य स्थळ यशवंत देवांनी सांगितले. यशवंत देव म्हणाले मी नाही सांगतात. त्यामुळे अशी अनेक सौंदर्य स्थळ असतात. आणि त्यावेळी त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं होतं यशवंत देवानी. आज 45 वर्ष झाली, ते मेंदूमध्ये कोरलं गेलं, काही प्रयत्न केले नाही. यशवंत देव म्हणाले होते उत्तम संगीत कधी बनतं. यशवंत देव गीतकार होते, संगीतकारही होते. ते म्हणाले उत्तम संगीत कधी बनतं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये. किती सोप्या शब्दात सांगितलं बघा. उत्तम संगीत कधी बनतं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये, शब्दांचं ओझं सुरांना जाणवू नये. हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं.
ज्येष्ठ नागरिक सगळ्या कार्यक्रम करतो ना, लोक सांगतात परत एकदा सांगावं, परत ऐकण्यासारखंच वाक्य आहे. सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये, शब्दांचं होतं सुरांना चढू नये. हा समतोल साधला गेला की उत्तम संगीत बनतं. लगेचच त्याने निकष पुरं करणारं गाणं सांगितलं यशवंत देवाने. अरे देवा तुझी मुले अशी कारे मांडतात, कुणी एकत्र नांदती, कुणी दूर हात. तर अशी सगळी सौंदर्य स्थळ आपण फक्त टिपायला कमी पडतो. आता हे आमचं सौंदर्य स्थळ त्यांची परिचय करून दिला नाही. ह्या तृप्ती सरदेसाई या शिक्षिका होत्या. 34 वर्ष नोकरी केली त्यांनी आणि निवृत्त झाल्या संगीत विशारद. आता निवृत्तीनंतर हे कार्य करतायत. त्यांनी तुझं पशी नाटकामध्ये उषा राणीची भूमिका केली आहे. त्या उत्तम लिहितात. त्यांच्या 503 कविता त्यांनी केल्या. त्यातल्या 259 कवितांना पुरस्कार मिळाले. घरी चवड लागली सन्मान करतायची. आणि नुकताच त्यांचा शिकागोच्या महाराष्ट्र मंडळामध्ये ऑनलाईन कार्यक्रम झाला. काव्य तृप्ती म्हणून खूप चांगला झाला. पुन्हा स्वतः आम्ही करू घालतोय. तर आणि दुसरं म्हणजे उत्तम गृहिणी आहेत. वाचन दोघे किती सौंदर्यस्थळ असतात. त्यांची सून आणि मुलगा दोघा IT मध्ये आहेत. सुनेला एकदा ऑफिसने सांगितलं तुला मी 6 महिने ऑस्ट्रेलियाला पाठवतो ऑफिसच्या कामासाठी. सुनेने लगेच सांगितलं ऑफिसला मला जाता येणार नाही, माझा 2 वर्षाचा मुलगा आहे छोटा, त्याला मी घेऊन जाऊ शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही म्हणून सांगितलं. घरी गेल्यावर ती सून म्हणाली सासूबाईंना की मला ऑफिसने सांगितलं होतं 6 महिने ऑस्ट्रेलियाला पाठवतो, मी नाही म्हणून सांगितलं. सासूबाई म्हणाल्या का वेळीच का तू एक म्हणजे अशी संधी मिळत नाही, तू हो म्हणून सांग. सून म्हणाली कशी जाऊ मी, 2 वर्षाचा नातू आहे तुमचा. ह्या म्हणाल्या नातवाला मी सांभाळेन, तू पहिला ऑफिसला फोन कर, मी जायला तयार आहे म्हणून. सुनेने फोन केला आणि सून 6 महिन्याच्या वेळी 8 महिने ऑफिसनी ऑस्ट्रेलियामध्ये ठेवलं. आणि 8 महिन्याच्या काळामध्ये या आजीनी 2 वर्षाचा नातू एवढा छान सांभाळला, काही तक्रार नाही, शांतपणे सून तिकडे नोकरी करत होती आणि सांभाळला. हे खरं सौंदर्य स्थळ आहे. पण तुम्हाला सांगतो की सगळं चांगलं चालतं, पोरगं पण गुणाचं. 2 वर्षाचं बघा, आई कधी येणार, आई पाहिजे का, आई नाही, आजी बरोबर छान राहतो जातो. पण एकदा काय झालं, शेजारी आली कुठची तरी. आता मला सांग, अनेक वेळा शेजारच्या बायका असतात ना, उगीच नको तिथे खोच काढायचं ह्याची. त्याला माहिती आहे ना ह्याची आई गेली आहे परदेशामध्ये 6 महिन्यासाठी. आल्यावरती काय बाळाची आई कुठे गेली, मला काही गरज होती बाळाची, माहिती आहे ना तुला, बाळाची कुठे गेली. पण तो पोरगा रडला. इकडे त्या माझी आई अशी शिष्य ऑस्ट्रेलिया म्हणतायत ना, तो 2 वर्षाचा वगैरे, माझी आई अशी शिष्याला गेली. हो, कशाला गेली, कांगारू आणायला गेली. या आजीनी अंकलपी मधला कांगारू त्या नातवाला दाखवलाय, तुझी आई हे तुला घेऊन येणार आहे ना. त्या आशेवरती पोरग 8 महिने व्यवस्थित राहिलं. आणि तुम्हाला सांगतो, प्रेम करावं आणि करून घ्यावं. एवढं त्या आजी आणि नातवाचं बॉन्डिंग आजही. आणि लहानपणापासून आपल्याला लागलं दुखलं खुपलं तर पहिलं तोंडात काय शब्द येतं, आई ग. ते पोरग म्हणतं आजी ग, आजही आजी ग म्हणतं, आई ग म्हणत नाही. आणि गंमत म्हणजे त्यांच्या सुनेला पण राग येत नाही, काय आजी आजी करतो, पण तिला कळते की एवढं बॉन्डिंग आहे आजी. आजही तो सगळं. आता मुलाची परीक्षा चालू आहे, आज पेपर द्यायचा नाही. तात्पर्य सौंदर्य सगळीकडे असतं. आता आमच्या मॅडम तुमच्या ह्या वयामध्ये, हो मला प्रमोशनला 40 वर्ष लागली, त्यात आई 40 वर्षामध्ये प्रिन्सिपल झाले. सौंदर्य आणि त्यांच्याशी मगाशी बोलत होते, बोलण्यामध्ये इतकं मला जाणवलं की त्यांची विद्वत्ता किती आहे ते अगदी 5 मिनिटात बोलल्याबरोबर समजलं. त्यांच्याशी गप्पा मारण्यालाही मला खूप आवडलं. आता आपण नाटकाकडे वळूया. लेखक नाटक लिहितो आणि कलावंत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली ते सादर करतात. पण आपणही सगळ्यांनी अनुभव घेतला, एखादी तरी स्टार मंडळी म्हणजे लेखकाला अभिप्रेत नसलेलं असं काहीतरी सादर करतात. तर अशी उदाहरणं आपल्याकडे नाट्यसृष्टीमध्ये आहेत का, नाटकामध्ये? कसं आहे, बऱ्याच वर्षापूर्वी चित्तरंजन कोलटकर बुजुर्ग नट होते, ते आता नाहीये, पुण्यात राहत होते. त्यांना नाट्यसृष्टीमध्ये बापू साधारण म्हणत असत, चित्तरंजन कोलटकर. तर त्यांची माझी भेट झाली होती, तेव्हा ते मला म्हणाले होते, चंद्रशेखर किती वाक्य लक्षात राहतात. ते म्हणतात की ज्यावेळी अभिनेत्याचा स्टार होतो त्यावेळी तो फजीरपणा करायला लागतो. अभिनेता आधी अभिनेता, मग तो एस्टॅब्लिश झाला की त्याला स्टार पद मिळतं, मग तो फजीरपणा करतो. अभिनेता असतो तोपर्यंत तो रीतीत असतो. त्यांनी मला उदाहरण सांगितलं, कशात गाणे करायचं, ही टीका नव्हे, कारण बापू कशात गाणे करायला खूप सिनियर होते आणि ते म्हणतात त्या तत्वही होतं. ते म्हणाले की
एकदा एस्टॅब्लिश झाल्यावर ती स्टार मंडळी कशी मस्तवाल मंडळीच्या खालीपणा करायला लागतात. त्यांनी उदाहरण सांगितलं गारबीचा बापू नाटकाचं. गारबीचा बापू नाटकामध्ये 15 वर्षाचा एक पोरगा खेड्यातल्या हॉटेलमधला पोऱ्या ही भूमिका काशीनाथ घाणेकरांनी केली होती आणि नंतर 232 प्रयोग झाल्यावरती घाणेकरांनी ती भूमिका सोडली बापूची आणि ती भूमिका चित्तरंजन कोळटकर करायला लागले. खेड्यातला 15 वर्षाचा छोट्याशा हॉटेलमधला पोऱ्या. तर तो काशीनाथ घाणेकर तो पोऱ्या तिथलं पण नाव त्याचं बापूस, नाटकाचं नाव पण बापूस होतं. तर तो असं चिरी ओढत असतो आणि हॉटेलची मालकीण राधा अश्वथा बागवाकरांची भूमिका केली होती. ती राधा येते, हॉटेलची मालकीण बघते 15 वर्षाचा पोरगा चिरी मोडतोय, तिला ते खटकतं. ती विचारते त्याला, तू चिरी मोडतोस तू? घाणेकर लावून शेगडे चांगल्यापणाने तू चिरी मोडतोस, रोज नाही का आवडत, आज पहिल्यांदा जोडतोय तरी. मग ती म्हणते आता रोज रोज अशी ओढी नाही, आमच्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाले एक मावशी आहे पण ते आणखी किती वास. हा माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही, मावशी आहे पण ते आणखी किती दिवस वय झालं तिचा आत्महत्या जाणार ती. त्या लोक हसतात त्यावेळी. नाही म्हणाले एक मावशी आहे आणि ते आणखी किती वास म्हटलं लोक हसतात. हे सूत्र धरून मला बोलतो बापू चित्तरंजन कोळटकर म्हणाले की चंद्रशेखर हे हसण्याचं वाक्य नाही हो, याच्यामध्ये कारुण्य आहे. हेच वाक्य चित्तरंजन कोळटकर बापूची भूमिका करत असत त्यावेळी ते म्हणत असत माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाले एक मावशी आहे पण ते आणखी किती दिवस. ते म्हणाले हे कारुण्य आहे वयनात समाजामध्ये. हशाचं रूपांतर करणं हा स्टार मंडळी करतात, हशा लाफ्टरच्या मागे लागून. ते म्हणाले लेखकावरती अन्याय आहे हा. अनेक वेळा असे ॲडिशनल्स घेत असतात. फक्त काय होतं एक टोमिनोवेचं एक उदाहरण सांगायचं ना, टोमिनोवेज नाटकाचे 600 प्रयोग झाल्यावरती सगळी नट मंडळी सुटली होती कारण नाटक चाललंय आता एस्टॅब्लिश झालं आणि प्रत्येक जण ॲडिशन्स घेत होता इतक्या आणि ते आचार्याच्या कानावर गेलं. एक दिवशी आचार्य ते टोमिनोवेजचा प्रयोग चालू असताना एक अंक झाल्यावरती येऊन बसले का कोणी बघू नये ओळखू नये आणि त्यांनी बघितलं दुसरा अंक त्यावेळी 4 अंकी नाटक होते. सगळीकडे नट म्हणजे हवे तसे ॲडिशन्स घेत आहेत, त्यांना ते आवडलं नाही. त्यामध्ये असा एक प्रसंग होता की न्यायाधीश सुनावणी चालू असताना लखोबा फ्रॉड आहे त्याला न्यायाधीशाला कळत असतं. तो काय सांगतो लखोबा की मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे, मी अडाणी आहे, पोलिसांनी गपलतीने पकडलं मला. तर तो खरा नसतोय माहिती असतं पण न्यायाधीश मंडळी किती हुशार असतात बघा. सुनावणी चालू असताना न्यायाधीश हळूच त्याला विचारतात लखोबाला काय हो तुम्ही तंबाखूचा व्यापार करतो म्हणता? होय साहेब. सध्या तंबाखूचा भाव काय आहे हो? आता बघा लखोबा तंबाखूचा व्यापारी नसतो तर त्याला कसा माहिती असणार तंबाखूचा? मला कुठे माहिती आहे काय? मला माहिती नाही. तंबाखू 5 ग्रॅम विकतात, 50 ग्रॅम काय 1 किलो विकतात, मला कुठे काय माहिती आहे? तसं त्यालाही माहिती नव्हतं. तर न्यायाधीश हलकेच विचारतात की तू तंबाखूचा व्यापारी म्हणतो सध्या तंबाखूचा भाव काय हो? पण हा पोचलेला असतो लखोबा, तो डगमगत नाही. तो सांगतो न्यायाधीश महाराज पडशीकर, न्यायाधीश महाराज गेल्या 8 महिने मी तुरुंगात असल्यामुळे बाहेरच्या बाजारभावाची मला काहीच कल्पना नाही, पण सगळेच भाव सध्या वाढलेले आहेत त्यामुळे तंबाखूचे भाव पण वाढलेले असतील. त्याला वेळ घालून येत होतं. म्हणजे हे जे त्याचं होतं ना की आणि दुसरी गोष्ट तो हे म्हणताना ॲडिशन्स कशी घेतात म्हणशीकर सुद्धा सध्या सगळ्याच वस्तूचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे तंबाखूचे पण भाव वाढलेले असतील. होय की नाही हो? होय की नाही हो? कोणाला विचारतो? आरोपीच्या पिंजऱ्याच्या बाजूला पोलीस हवालदार नेहमी उभा असतो, त्याला विचारतो होय की नाही हो? तो हवालदार जो तो ॲडिशनल घेतो हवालदार म्हणतो आम्हाला काय माहित, आम्ही कुठची पण गोष्ट इकत घेत नाही. आता पोलीस सगळे लोक हसतात. त्यावर आचार्याकडे नाटक संपल्यावरती आत गेले, सगळ्यांची हजामत केली. म्हणजे गाढवण आत्र्यांची भाषा होती. गाढवण तुम्हाला अक्कल आहे का? उद्या मला सरकारने खटला भरला तुमच्या आमच्या सगळ्याच्या वरती, पोलिसांची बदनामी आहे, पोलीस कुठची गोष्ट विकत घेत नाही, गुप्तगिरी करतात, एवढ्याला आपल्याला ते म्हणजे उद्यापासून लक्षात ठेवा अजिबात ॲडिशनल घ्यायचं नाही. माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावू नका. मी जेवढं लिहिलंय तेवढंच फक्त बोलायचं आणि हे अत्रे सांगू शकतो. बाकी इतर ठिकाणी काय होतं ॲडिशन्स असतात. कोणी लेखकाला काय पडलं नाही, दिग्दर्शकाला नाही, सगळ्यांना नाही. कारण नाटका व्यवसाय शेवटी चालायचं म्हटलं की तडजोडी करायला लागतात. पण एक सांगतो काही आता म्हणाला तशा काही ॲडिशनल तारक देखील असतात. या मारक आहेत तशा तारक देखील असतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शंकर घाणेकर नावाचे कविनेते होते. गारबीचा बाबू मध्ये काशीनाथ घाणेकरांच्या बरोबर त्यांच्या मित्राची भूमिका होती. शंकर घाणेकर सूर्यरावले नाटकात कंटे होते. शंकर घाणेकरांची छोटी भूमिका असली ना तरी ते भाव खाऊन जात असत.
तर सूर्यनवोदय नाटकामध्ये खेड्यातल्या एका डॉक्टरची कंपाऊंडर अशी ती भूमिका होती शंकर घाणेकरांची. तर तिथे संवाद चालू असतो, हा कंपाऊंडर झालेला शंकर घाणेकर आणि एक समाजसेवक, त्यांच्या दोघांमध्ये संवाद चालू असतो. ते शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, नाकात आवाज होता, जो विनोदी भूमिकेला पोषक असतो. तर शंकर घाणेकर हे कंपाऊंडर तो त्या समाजसेवकाला काय सांगत असतात नाटकाचा संवाद आहे. शंकर घाणेकर, माझ्या वडील नेहमी सांगायचं, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. त्यावर समाजसेवक म्हणतात, खरे रे तुझे वडील म्हणतात ते काय करायचं तुझे वडील, इलेक्ट्रिक बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वाढले, शॉक लागून वाढले. तर समाजसेवक म्हणतो, खरे रे बाबा इलेक्ट्रिकची कामं जीवावरची डोक्याची कामं सगळी ती शॉक लागतो वगैरे. त्यांना तसा शॉक नाही लागला. मग मी 11वी SSC ला 11 वेळा नापास झालो त्या शॉकने. त्यावेळी 11वी SSC होती, आता 10वी SSC झाली. त्यामुळे असे जे, आणि तुम्हाला सांगतो हा संवाद नाटकात नव्हता, शंकर घाणेकरांनी घेतलेली ऍडिशन होती, पण इतकी चालली पुढच्या आवृत्तीमध्ये शंना नवरनी त्याचं अंतर्भाव केला नाटकाच्या पुस्तकामध्ये. ते दोन्ही असतात, तारक आणि मारक. तारक आणि मारक दोन्ही उदाहरणं तुम्ही खूप छान सांगितली सर. आता माझ्या माहितीप्रमाणे एकाही नाटकामध्ये तुम्ही छोटीशी सुद्धा भूमिका केली नाही. एकांकिकेमध्ये केली नाही. याचं कारण असं, मी शाळेत असताना कधी केली नाही, कॉलेजमध्ये मी गेलो नाही. याचं कारण वय झाल्यावरती लगेच नोकरीला लागलो आणि त्या नोकरीची खूप गरज होती. आणि कोल्हापूर विद्यापीठातून मी एक्स्टर्नली BA केलं, त्यामुळे कॉलेजमध्ये जायची माझी कधी वेळ आली नाही. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एकाही नाटकामध्ये छोटीशी भूमिका केली नाही, असं असताना हा नाटकावर आधारित एवढा मोठा कार्यक्रम करता, ते कसं काय जमतं? मग कसं आहे, मला असं वाटतं की हे कार्यक्रम करायला नाटक काम केलं असण्याची काय गरज नाहीये. जसं त्या जंजीर चित्रपटामध्ये शेरखानची भूमिका आपल्या प्राण साहेबांनी केली, त्यांच्या तोंडी एक छान वाक्य शेरखानच्या तोंडी, ते काय म्हणतात, प्राण शेरखान की शादी नहीं हुई तो क्या, शेरखान ने 12 बहार देखी है. तसं नाटकात काम केलं, काय नाटक खूप बघितले. आणि अनेक वेळा कसं असतं, आपण सगळं बघून शिकत असतो. नाटकाचं सोडा, मी जेवढा बोलतो ना त्या तसे मी लोकांचे व्याख्यान ऐकतो, कार्यक्रम ऐकतो, आपण त्यातनं शिकत असतो. एक मोठा असतो. आजही मी काल एका व्याख्यानात मी 4.5 तास होतो. बायको म्हणतो, का पुढे गेलं, इतकं 4.5 तास म्हटलं काय होतं, तर लोक ओळखतात म्हटलं उठून जाणं बघत दिसत नाही. पण मी मागे बसलो होतो, मी ठाकूर मागे कुठे होतं, पुढे बसलो, पुढच्या सीटला बसून पण निघून जाणं बरं वाटत नाही. 4.5 तास बसलो होतो. अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात. परवा आमच्याकडे एक व्याख्याते आले होते, त्यांनी 350 व्याख्यानं केली होती. आता मला सांगा, ज्या माणसाची 350 व्याख्यानं झालेली असतात त्याच्याकडे आम्ही काहीतरी अपेक्षा करतो. बेसिक अपेक्षा काय करतो, वक्त्याला माईक सेन्स असणं आवश्यक आहे. अनेक वेळा तो नसतो. त्यावेळी बोलताना त्या माणसाने, गेल्या वेळी मी पुण्याला गेलो होतो, त्यावेळी असं झालं. 3 वर्षाखाली मी नागपूर तिकडे राहिलं, माईक तिकडे राहिलं. आता ही गोष्ट जर 350, आणि तुम्ही बघा, मी तुम्ही जिथे व्याख्यान, अनेक 40% लोकांना माईक सेन्स असत नाही. कधी नाही बेंबीजवळ असतो, कधी इकडे असतो, बोलता माईक सेन्स असत नाही. त्यामुळे आपण काय शिकतो की असं मला करून चालणार नाही, म्हणून चांगले शिकतो, वाईट शिकतो. याच्यासाठी आपल्याला काय माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही छान दिलं. शादी नाही किंवा बाराती बहुतेची आहे तशी नाटकं अधिक पाहिजे, नाटकात काम केलं नाही म्हणून नाही केलं. तर काही अभिनेत्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेला आहात. मला वाटतं डॉक्टर श्रीराम लागूंची आणि आपली पण भेट झाली होती, त्या संबंधीचं जरा सांगायचं आम्हाला. डॉक्टर श्रीराम लागूंना भेटायला जायचं म्हणजे आधी त्यांचे चेहरे एवढे पट्टीकरारी गंभीर, त्यामुळे मला प्रश्न पडला होता. पण योगाकडे झालं असं, ज्यावेळी 100 प्रयोग झाले नटसम्राटचे, त्यावेळी दादरला CKB समाजाने त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. शिवसेना भवनच्या आधी CKB समाजाचं हॉल आहे. मी बोरिवलीत राहतो, काही कामानिमित्त दादरला गेलो, हॉलच्या बाहेर बोर्ड बघितला, आत मी गेलो व्याख्यान ऐकायला. 350 लोक, खुर्च्या पॅक, लोक उभे होते. त्यावेळी लागूनची क्रेज होती, लोक उभे होते उत्तर प्रवाह. त्यावेळी मी पण जाऊन उभा राहिलो तिथे. खूप वर्ष झाली. त्यावेळी पण आता पुढे गेलं तर त्या लोक ओळखतात, ठाकूर आले बसावून खुर्ची बिर्ची देतात, त्यावेळी काय प्रश्न नव्हता. मी पण उभा राहिलो.
त्यावेळी डॉक्टर लागूंचं भाषण सुरू झालं होतं आधी. त्यावेळी ते नेमके सांगत होते की भूमिकेत शिरणं हा बकवास आहे. कारण असं आपले जुने नट सगळे होते ना, गणपतराव गोडत, चिंतामणराव कोलटकर, नानासाहेब फाटक, मी लहानपणापासून ऐकतोय की हे म्हणजे नेहमी सांगत की भूमिका जर चांगली वठायला पाहिजे असेल तर आपण त्या भूमिकेत शिरायचं, आपण ते आहोत असं समजायचं, म्हणजे भूमिका चांगली होते. आम्ही ते ऐकत आलो होतो. त्याला छेद देणारं वक्तव्य डॉक्टर लागूंनी केलं. हे म्हणाले भूमिकेत शिरणं हा बकवास आहे. आता कल्पना करा, दादरसारख्या ठिकाणचा प्रेक्षक, सुबोध प्रेक्षक, त्यांना हे ऐकून चमत्कारिक वाटतं की आम्ही ऐकतो असं आणि लागू वेगळं सांगतात. लागू नाही ते कळलं. मग ते लगेच म्हणाले कल्पना करा की एकच प्याला नाटक आहे, सुधाकर नायक आहे, सिंधू नायिका आहे, सुधाकर दारुडे असतो, तो बायकोला मारतो, एका प्रसंगात बायकोचा गळाही दाबतो. मग म्हणाले तो भूमिकेत शिरला आणि बायकोचा गळा दाबला तर चालेल का? नाही ना. मग म्हणाले नटाला भान ठेवायला लागतं, मी सुधाकर नाही, मी श्रीराम लागू आहे, मी दारुड्या नाही, मला दारू प्यायल्यासारखं करायचं आहे, मला या बाईचा गळा दाबायचा नाही, गळा दाबल्यासारखं करायचं आहे, भान ठेवायला लागतं ना. मग म्हणाले भूमिकेत शिरोचं ऐकून आलं, ते लोकांना पटलं. आता कसं लोकांना पटलं म्हटलं की वक्त्याला जरा हुरूप येतो. त्यांनी तो धागा पकडला आणि वक्त्याला विचारलं, श्रोत्याने विचारलं, कल्पना करा एकाच वेळा नाटकामध्ये, एखाद्या प्रयोगामध्ये एखाद्या सुधाकराने खरोखरच सिंधूचा गळा दाबला भूमिकेत शिरून, तर काय होईल? लोक सगळे शांत जुळीत. लागूनच उत्तर दिलं. ते म्हणाले एखाद्या प्रयोगामध्ये खरोखरच सुधाकराने सिंधूचा गळा दाबला तर काय होईल? कोणी बोललं नाही. लागूच म्हणाले विशेष काही होणार नाही, प्रत्येक प्रयोगात नवीन सिंधू आणायला लागेल. डॉक्टर लागूंच्याकडे उत्तम दर्जाची विनोद बुद्धी होती. ते दिसते होते तरी करारी म्हणून. पण एक वाईट गोष्ट या प्रयोगाच्या बाहेर सांगायचं म्हणजे डॉक्टर लागू त्यांनी एक लेख लिहिला होता वर्तमानपत्रामध्ये, परमेश्वराला रिटायर करा. ते पूर्णपणे नास्तिक होते. परमेश्वराला रिटायर करा म्हणून काय नाही. आता ठीक आहे, काही लोक आस्तिक आहे, काही नास्तिक आहेत, ज्याचा तुझा निर्णय असतो. पण नंतर डॉक्टर लागूंचा 12 वर्षाचा मुलगा ट्रेनमध्ये बसलेला असताना कोणीतरी दगड मारला आणि तो ऑन द स्पॉट विचारला गेला. त्यावेळी कुणीतरी एका वाचकाने पत्र लिहिलं पेपरला की यांना देवाने शिक्षा केली. म्हणाले होते ना परमेश्वराला रिटायर करा, बरोबर, देवाने शिक्षा केली. चुकीची गोष्ट म्हणजे असं लिहू नये पत्र. आणि दुसरी चुकीची गोष्ट, असं पत्र कोणी पाठवलं वर्तमानपत्राने ते छापायला नको होतं, त्यांनी ते छापलं. जे लागूंच्या वाचनात आलं आणि पुढच्या एका कार्यक्रमामध्ये लागून सांगितलं कोणीतरी जर लिहिलं होतं यांना देवाने शिक्षा केली. म्हणाले बिलकुल नाही, ह्या घटनेमध्ये देवाचा काही संबंध नाही. माझ्या मुलाचं जेवढं आयुष्य होतं तेवढं तो जगला, दॅट्स ऑल. एवढं विचारांचे प्रामाणिक राहणं या प्रसंगी एवढं मानसिक घडलेलं. कार्तिक काळजात घुसली वसंत सबनीस यांचं नाटक तर तुम्ही नक्की पाहिलं असणारच. त्याच्यामध्ये मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस ही दोनच पात्र आहेत. तरी पण ते नाटक जराही कंटाळवाणं होत नाही. याचं काय बरं गमक असावं? आणखी एक असं नाटक आहे कार्तिक काळजात घुसलीमध्ये मोहन जोशी वडील आणि स्वाती चिटणीस त्यांची मुलगी असं दाखवलंय. आणखी एक नाटक आहे युटर्न म्हणून, त्याच्यामध्ये गिरीश ओक आहेत आणि इला भाटे. ती पण दोघंच पात्र आहेत, पण ते कंटाळवाणं नाही होत नाही. ह्याचं 70% श्रेय मी नट मंडळींना देईन. 30% दिग्दर्शक आहे, लेखक आहे, ती गोष्ट वेगळी. पण 70% 2.5 तास लोकांना खेळवून ठेवायचं छोटी गोष्ट नाहीये. तर त्यात कार्तिक काळजात घुसली अजून एक सुदैव म्हणजे आजही हे नाटक युट्यूबवरती आहे आणि मूळ संचात आहे. मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस अवश्य बघा, कारण 500 रुपयाचं तिकीट काढून पहिल्या रांगेत बसून सुद्धा जे दिसत नाही ते त्या युट्यूबवरचं दिसतं, कारण कॅमेरा झूम केलेला असतो म्हणून. आणि अनेक ही नाटकं आहेत ना युट्यूब कायम ठेवेल असं नाही. मी कार्तिक काळजात घुसली MP4 व्हिडिओ फाईल डाउनलोड करून ठेवली पेन ड्राईव्हवरती, कारण उद्या युट्यूबवाल्यांनी काढून टाकली तर आपल्याला बघता येणार नाही. पांडगोई दोर येलो आता काढून टाकलं मी, घ्यायच्या आधीच त्यांनी काढून टाकलं मच्छिंद्र कांबळेचं नाटक. त्यामुळे अनेक नाटकं आहेत. तर त्यामध्ये युट्यूबवर का बघायचं की झूम मध्ये आपल्याला कळतं. त्यामध्ये प्रसंग असं आहे, कार्तिक काळजात घुसलीमध्ये मोहन जोशी सोलापुरात राहत असतात. पत्नी शिक्षिका असते, 3 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचा मुलगा. चौगुनी कुटुंब असतं. पण ह्या मोहन जोशीला संगीतकार व्हायचं असतं आणि सोलापूरमध्ये काही चान्स नसतो. म्हणून एक दिवशी ते निर्णय घेतात आणि मुंबईला निघून येतात बायको मुलांना सोडून. घटस्फोट नाही, नुसते सोडून येतात. मला इथे नाही राहायचं, मला करिअर करायचं. बायको शिक्षिका असते, ती मुलांना बिचारी सांभाळते आणि असे मुंबईत ते येतात. 17 वर्ष स्ट्रगल करतात आणि ते यशस्वी होतात आणि चांगलं संगीतकार म्हणून त्यांचा जम बसतो. गाडी बंगला सगळं कीर्ती त्यांना मिळते. आता 17 वर्षात झालेलं असतं. घर ज्यावेळी सोडून आले
त्यावेळी ती 3 वर्षाची मुलगी स्वाती चिटणीस ती 20 वर्षाची झालेली असते. आता मुलगी म्हटल्यावरती तिला उत्सुकता असते बापाला भेटायची. मग ती काय करते, बक्षिसाचे पैसे, कोणी खाऊला दिलेले पैसे सगळे ती जमून ठेवते आणि कोणाकडून तरी वडिलांचा पत्ता मिळवते मुंबईचा आणि एक दिवशी आईला सांगून ती मुंबईला येते. त्यांच्या बंगल्यावर जाऊन तडपते. ते काय ओळखत नाही, कारण घर सोडलं त्यावेळी 3 वर्षाची असते, आता 20 वर्षाची झाली. ते सांगते मी तुमची मुलगी वगैरे. ते महिनाभर राहते, वडील चांगलं, तिला त्याने बरं वाटतं, सगळं तिला हिंडवतात, फिरवतात, खरेदी करतात, खुश असते ती. मग महिना झाल्यानंतर ती ज्यावेळी जायला निघते, त्याने बरं वाटतं मुलगी आली आपली म्हणून. मग 1 महिना झाल्यावर ती घरी जायला निघते. त्यावेळी ती मुंबईत, आता हे संगीतकार झालेले असल्यामुळे यांच्या घरात टेलिफोन असतो, बंगला सगळं असतं. तर ही घरी जायचं म्हणून आईला सोलापूरला फोन करते, ट्रंक कॉल लावते. त्याकडे घरोघरी फोन नव्हते, जुना काळ दाखवलाय. ट्रंक कॉल लावते आईला आणि सांगते फोन. यांच्या घरात फोन असतो, बाजूला वडील बसले. ही स्वाती चिटणीस मुलगी 16, 17, 20 वर्षाची. तर ती फोन लावते आईला आणि सांगते, आई या रात्रीच्या ट्रेननी निघते, सिद्धेश्वर एक्सप्रेसनी, सकाळी बल्ल्याला स्टेशनवर पाठव. बल्ल्या म्हणजे तिचा भाऊ, तो पण मोठा झालेला असतो. बल्ल्याला स्टेशनवर पाठव. आणि हे बोलत असताना बघा किती कौशल्य. आमच्या वसंत सबनीसांचं नाटक येते, कार्तिक आल्या दुसरी. ती सांगत असताना आई काही दिसत नाही स्टेजवरती, पण त्यांनी अशी उभी केली कॅरेक्टर की आपल्याला वाटतं आई बाजूलाच बसले म्हणून. ती फोनवरनं बोलत असते आईशी आणि सांगते, आई एक ते काय बोलत असते. मग म्हणते की हो डॅडी बरे आहेत. बघा कसं कौशल्य समृद्ध असं. आई नाहीये पण बोलते, हो हो डॅडींची तब्येत बरी आहे, डॅडी जेवण घेतात वेळच्या वेळी, हो डॅडी औषधं पण घेतात रात्री. म्हणजे समोर आई काय विचारते, डॅडी बरे आहेत का, औषधं घेतात का, जेवतात का वेळच्या वेळी. ह्याचं सौंदर्य असं आहे की जो नवरा 17 वर्षापूर्वी सोडून गेला त्याबद्दल स्वाती माऊली अजून म्हणते की डॅडी जेवलेत का, औषधं घेतात का, तब्येत कशी आहे. ती जर म्हणाली असती ना, तो माणूस खड्ड्यात जाऊ दे, मला काय यांनी सुख दिलंय हो, असं म्हटलं तर समर्थनीय होतं. पण या सौंदर्यासाठी बाऊली महाराष्ट्राची साध्वी ती अजूनही विचारते जेवले का, औषध घेतात का. हे खरं सौंदर्य स्थळ आहे. आणि मग ते बोलत बोलत असताना ती आई तिकडनं बोलत असते, ही बोलत असते. मग ती वडिलांना विचारते, डॅडी डॅडी तुम्ही आईशी बोलता का. मोहन जोशी आता कसं बोलणार, 17 वर्षात बाईची दखल घेते नाही, ती जिवंत आहे, मेधी आहे, कशी शकते काही माहिती नाही. आणि 17 वर्षानंतर कशी काय बायकोशी बोलेल. तर मोहन जोशी सांगतात मुलीला, नाही नाही मला नाही जमणार, ते तुम्हाला भलत्या बरीला पाडू नको, नाही जमायचं बोलायला तिच्याशी. डॅडी म्हणते, ही सांगते डॅडी बोला. डॅडी आईच्या गळ्यात आपटून आलाय, एक वाक्य तरी बोला. नाही जमायचं. डॅडी एक वाक्य बोला, डॅडी एक शब्द बोला. डॅडी नुसतं हॅलो म्हणावं. तुमच्या हॅलो या एका शब्दावरती आई उरलेलं आयुष्य कंठी. मग ती जबरदस्तीने वडिलांच्या कानाला रिसिव्हर लावते आणि बाजूला जाऊन बसते. आता मला सांगा, मुलीने रिसिव्हर कानाला लावला, लगेच मोहन जोशी म्हणतील काय बायकोला, काय शामला कशी काय, बरं आहे ना, पाऊस कितपत, आमच्याकडे 4 दिवस पाऊस लागतात, असं बोलेल का माणूस. अहो त्या माणसाच्या मनामध्ये केवढा भावनांचा कल्लोळ होईल की 17 वर्षामध्ये त्या बाईची आपण दखल घेतली नाही. तिचं काय झालं असेल, आपण केवढी चुकीची गोष्ट केली, अपराधीपणाची भावनाचा कल्लोळ त्या माणसाच्या मनात उमटत असेल. नेमकं तेच झालं जे पहिल्या रांगेत दिसत नाही. तिने कानाला रिसिव्हर लावली, मोहन जोशी काही बोलत नाही. मोजून 20 सेकंद फक्त कानाला रिसिव्हर लावलेला मोहन जोशीनी, मी काय म्हणतो बघा, म्हणजे सगळं मी जरी सांगितलं बघण्यात आनंद येतो. 20 सेकंद मोहन जोशी फक्त कानाला रिसिव्हर लावलेले असतात आणि या 20 सेकंदामध्ये मोहन जोशींचं कपाळ बोलतं, मोहन जोशींचे गाल बोलतात, मोहन जोशींचे ओठ बोलतात, मोहन जोशींच्या गळ्याच्या शिरा देखील बोलतात. आणि 21व्या सेकंदाला मोहन जोशींच्या दोन्ही डोळ्यातनं गळा अश्रू अगदी मानेपर्यंत येतात. तिथे कोणीही विसऱ्याची बाटली घेऊन उभा नसतो. आणि 21व्या सेकंदाला अश्रू गळगळ येतात आणि एकच वाक्य मोहन जोशी म्हणतात, कशी आहे तू श्यामला. कशी आहेस तू श्यामला म्हटलं कसं वाटतं असतं, तोंडात शवलं कशी आहेस तू श्यामला, एवढंच म्हणतं. आणि पुढे त्याला बोलवत नाही, ते मुलीच्या हातात रिसिव्हर घेतात. पण गंमत म्हणजे कशी आहेस तू श्यामला तुटक शब्दात बोलल्यावरती अर्धे प्रेक्षक थिएटर मधले हसतात. त्यांना वाटतं बायकोला वेळवून दाखवते, थट्टा करते, कशी आहे श्यामला. ते थट्टा नाही करत, त्याच्या मनात भावनांचा गरोळ होतो सगळा. पण ते करण्याची कुवत
निम्मे प्रेक्षकात नसते. म्हणून एकदा मी श्रीरामपूरला गेलो होतो, म्हणजे शेअर बाजारचं व्याख्यान होतं. रात्री एका धाब्यावर आम्ही जेवायला गाडी लावली माझी, आणि नेमकी कार्तिकाचा दुसरीची गाडी तिथे जेवायला आली. मोहन जोशी बसलेले होते, जेवण यायचं होतं. जाऊन त्यांना वाकून नमस्कार केला. हो, तुम्ही एवढे सिनियर आहात, तुम्हाला वाकून नमस्कार करू नका. हो म्हटलं, तुमच्या कलेला नमस्कार आहे का? त्याला सांगितलं तुमची नाटकं मी बघतो, ह्या नाटकामध्ये म्हटलं काय तुम्ही जे 20 सेकंद आहेत ना, खरोखर ते सौंदर्य स्थळ होतं. ते म्हणाले, आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही जेव्हा म्हणता कशी आहेस तू श्यामला, लोक हसतात. तो म्हटलं आम्हाला ते चमत्कारिक वाटतं. ते म्हणाले आम्हाला सुद्धा चमत्कारिक नाही, आम्हाला त्रास होतो त्याचा की आम्हाला काय पोचवायचं आहे प्रेक्षकापर्यंत आणि प्रेक्षक काय घेत आहेत. प्रेक्षक तेवढे सगळे प्रगल्भ नसतात, आम्हाला त्रास होतो. पण मला ते नाटक रेटून न्यायला लागतं, पुढे इलाज नसतो. पण असे प्रसंग होत असतात. आणि मग हे सगळं झाल्यावरती ती मुलगी जाणारच असते रात्री. ती सांगते वडिलांना, डॅडी तुम्हाला एक विचारू. त्यांना पण कंठ दाटून येतो, बेटा एक नाही 10 विचार. डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आलात? तिला काहीच माहिती नसतं, आईने काय सांगितलेलं असत नाही का सोडून आला वगैरे. आई म्हणते बाबा मुंबईला तेवढं. डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आलात? त्यावर तो सांगतो मोहन जोशी वडील म्हणतात, देअर वॉज नो फन इन लाईफ. आयुष्यात काय मजा नव्हती. मला गाण्याची एवढी आवड, तुझ्या आईला संगीताचा हो का ठो कळत नव्हता. आमची छानपैकी अशी मैफिल जमलेली असायची. तेवढ्यात तुझी आई स्वयंपाकघरातून येऊन सांगायची, हो तुमचे ते डबे बडवून झाले असतील ना, आता जेवायला चला. डबे तबल्याला ते डबे म्हणायचे. तिला आवड नव्हती संगीताची. पण हा काय समर्थन करतो की तुझ्या आईला संगीताची आवड नाही म्हणून मी घर सोडून आलो. हे चुकीचं आहे ना. आता अनेक नवरा बायकोमध्ये आवडीनिवडी वेगळ्या असतात. मी एवढा बोलतो, झोपेसह बोलतो, माझी बायको म्हणजे एक दशरसह बोलत नाही, म्हणजे काय घडस्फोट टाकायचं. अनेक आवडीनिवडी वेगळ्या असतात. पण तो समर्थन करतो, पुरुषी वृत्ती त्याच्यात दाखवली सौंदर्य की त्याला जराही वाटत नाही की आपण काय चूक केली. तो समर्थन करतो की तुझ्या आईला संगीताची आवड नाही म्हणून मी सोडून आलो. हे चुकीचं आहे, मुलीला कळतं. पण इतकी संयमाने ती मुलगी आहे, ती बापाला थोडं सांगणार आहे काहीतरी बोलतोस म्हणून. स्वाती चिटणीस ताई म्हणाल्या तसं त्यावेळी म्हणतात, देअर वॉज नो फन इन लाईफ. ती आई म्हणायची तुमचे डबे बदलून झाले असते तर जेवायला चला. त्यावेळी 10 सेकंद स्वाती चिटणीस पॉज घेते आणि वडिलांना म्हणते, पण डॅडी नवरा मनासारखा मिळाला नाही म्हणून आमची आई नाही आम्हाला सोडून गेली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होतात मोहन जोशींच्या, त्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की मी जसं सोडून आलो तशी आईसं सोडून गेली असेल, आपल्या 2 मुलांचं काय झालं असतं. आणि त्या क्षणी जे त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन होते ना मोहन जोशींचे, त्यांना कळून चुकतं आपण काहीतरी चमत्कारी करून बसतो. आणि मग ते निर्णय घेतात की परत सोलापूरला जायचं आणि ते जातात. ती गोष्ट वेगळी. पण हे जे भाव एक्सप्रेशन्स आहेत ना, काही वाक्य नाही आहे. आणि मग ती जायला निघते आणि एकच म्हणते, डॅडी आता काय असतं, आई वडील नसतात त्यावेळी मुलं पोरकी होतात. पण सबनीसांचं वाक्य ते डिलिव्हर करायचे स्वाती चिटणीस आणि त्याची ॲक्शनला रिॲक्शन देणारे मोहन जोशी. स्वाती चिटणीस एकच वाक्य बोलते, डॅडी डॅडी तुम्हाला कळत कसं नाही हो, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झालो. तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झालो. तो केवढा या वाक्याला अर्थ आहे की आई वडील नसताना मुलं पोरके होतात, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झालो होतो. डॅडी तुम्हाला माहिती आहे आम्ही काय काय झेललं. गणिताचे मास्तर मला नेहमी म्हणायचे, काय गो तुझा बाप म्हणजे नुसता नावापुरताच ना. सगळी वर्गात ती मला हसायची, काय काय आम्ही सोसलोय. तर मुलांना काही कळत नाही, पण शिक्षकांनी जर असं बोलू नये तुझा बाप म्हणजे नावापुरता नाव, म्हणजे त्यातून दिसतं की काय काय त्यांनी बोललं होतं. आणि मग ती निघून जाते. खूपच सुंदर नाटक. अशा अनेक गोष्टी असतात ना, आपण प्रयोग करत असतात. मगाशी तुम्हाला मी बारकोलर करत सांगितलं ना की पितळ स्टेंडुशीच्या भांड्याला भाव नसतो मोडीमध्ये, तांब्या पितळच्या भांड्याला भाव असतो. तेव्हा ती म्हणते की पूर्वी उघड्या पडायला पितळ होता, आता सगळ्या स्टेनलेस स्टीलचा जमाना, अंगपुराती रंगचांदीचा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात कोणी विचारत नाही. मध्ये आम्ही ना कांदिवलीला एका ज्येष्ठ नागरिक संघात कार्यक्रम केला होता. त्यावेळेस हाच कार्यक्रम होता. आता कसं होतं, ज्येष्ठ संघामध्ये कार्यक्रम झाला ना की पुढच्या आठवड्यात मागच्या कार्यक्रमाचं इतिवृत्त वाचून दाखवतात. योगा कसं झालं की आमचा कार्यक्रम झाला आणि लगेच पुढच्या त्या वारी मी मोकळा होतो. माझ्या मित्राचा एक कार्यक्रम होता, तो म्हणाला तू ये ना माझा कार्यक्रम बघायला. म्हटलं येतो, मोकळा आहे माझा तो वार. मग मी जाऊन बसलो होतो. त्याने आनंद झाला की मागच्या कार्यक्रमाचा पाहुणा परत बघायला आला म्हणून. तर मी तिथे बसलेल्या पहिल्या रांगेमध्ये त्या इतिवृत्त लिहिणाऱ्या बाईंनी आणि वाचणाऱ्या त्यांनी वाचून दाखवलं. मागच्या शनिवारी आपल्याकडे मराठी नाटकातील सौंदर्य सुरे कार्यक्रम झाला होता. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. 1.5 तास ठाकूरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवले. भांडी कशी खरेदी करावीत याविषयी त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. त्याच्यात भांडी कशी खरेदी करावीत म्हणजे काय होते,
पण गंमत म्हणजे मी राहून एन्जॉय केलं. मी काय सांगितलं नाही हो त्याच्यात काय आशय घेतला तुम्ही म्हणजे कशी करायची तिकडे मार्गदर्शन होतं का ते. पण समज काही माणसांची कमी असते आशयच कळला नाही. आशयच कळला नाही तर विनोदच झाला की काही निर्माण. आता कार्तिक काळात दुसरी हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण आताच सांगितलं. पण मला असं वाटतं की प्रेक्षकांप्रमाणे रंगमंचावर पण समोरील पात्राने योग्य ती प्रतिक्रिया देणं आवश्यक असतं. नाहीतर तो प्रवेश आणि तो म्हणजे निष्फळ होऊन जातो तो संवाद. तर याचंही आपल्याकडे उदाहरण असेल ना. असतात ना. अश्रुंजलीमध्ये पूर्वार्धामध्ये विद्यानंद हे प्रिन्सिपल असतात, उत्तरार्धामध्ये स्मगलर झालेले असतात ते. आणि त्यांचं स्मगलिंगचं सोनं परदेशात यायचं असतं म्हणून ते विमानतळावर आलेले असतात विद्यानंद. आणि त्याच वेळी विमानतळावरती त्यांचा जो व्हाईस प्रिन्सिपल असतो श्याम म्हणून, हा श्याम लहानपणाने अनाथ असतो. या विद्यानंदाने त्याला आपल्या घरी ठेवून वाढवून शिकवून त्याला व्हाईस प्रिन्सिपलपर्यंत आणून ठेवलेला असतो. तो श्याम संस्था चालकांच्या सांगण्यावरून खोटी कागदपत्र बनवून त्यांची सही घेतो आणि त्या आंधळेपणाने सही करतात. त्या श्यामला त्यांनी केलेल्या बेईमानीचं बक्षीस म्हणून संस्था चालक परदेशात पाठवतात. त्यामुळे तो विमानतळावर आलेला असतो परदेशी जायसाठी. आणि त्याच वेळी विद्यानंद त्यांचं स्मगलिंगचं सोनं परदेशात यायचं असतं. त्या सोन्याची डिलिव्हरी घ्यायला आलेले असतात. विमानतळावरच्या कॅफेटेरियामध्ये दोघांची गाठ पडते. प्रभाकर पणशीकर त्या बाजूला बसलेले, श्याम ह्या बाजूला बसलेला. दोघांची एकदम नजरानजर होते. तर प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतं आता काहीतरी संवादांची खणाखणी होईल म्हणून. असं काही होत नाही. प्रभाकर पणशीकर त्याला बघितल्यावरती उठून उभे राहतात. श्याम पण उठून उभा राहतो. आणि प्रभाकर पणशीकर इथपासून इथपर्यंत श्याम काही येईपर्यंत ज्या प्रकारे चालत येतात ना, ते चालणं प्रभाकर पणशीकरांचं हे सौंदर्य स्थळ होतं. आम्ही नेहमी स्त्रियांच्या चालीबद्दल बोलतो, गजगामिनी हंसासारखी चाल. पण पुरुषाची चाल देखील किती डौलदार असू शकते ते अजूनही बघा. त्यात तुम्ही नवीन आहे त्याच्यामध्ये अश्रुंजलीकडे आहे त्याच्यामध्ये. ते प्रभाकर पणशीकर छानपैकी असं हिरवा शर्ट, ऑफ व्हाईट जॅकेट घातलेलं, गॉगल, दाढी वाढलेली, हॅट, असे छान उंच पुरे होते. ते चालत चालत ज्या प्रकारे येतात ना, त्या चालण्यामध्ये जी ग्रेस होती ते सौंदर्य स्थळ होतं. आणि तिथे गेल्यावरती आपल्याला वाटतं सामान्य प्रेक्षक म्हणून श्यामला म्हणतील हा किती बेईमान आहेस तू, माझ्या आयुष्याची वाट लावली. हे ते काही बोलत नाही, ते काही बोलत नाही. काय वेळ एखादी क्रिया 10 संवादापेक्षा परिणामकारक असते. त्याच्यापुढे गेल्यावरती श्याम मान खाली घालतो. हे केस धरून त्याची मान वर करतात, रागाने नव्हे प्रेमाने. त्यावेळी वाढलेल्या केसांची फॅशन होती. केस धरून त्याची असे मान वर करतात. पुन्हा तो पापण्या खाली करतो, कारण कुठच्या तोंडाने नजर देईल एवढं त्यांना वाट लावली आयुष्याची त्यांच्या. ती मान खाली करतो श्याम, डोळे खाली करतो तो. प्रभाकर पणशीकर काही संवाद नाही त्यांना, नुसते त्याच्या समोर जातात. उभे राहून प्रभाकर पणशीकर आपल्या स्वतःच्या बोटातली अंगठी काढतात. प्रेम भराने श्यामचा हात हातात घेऊन त्याच्या बोटामध्ये ती अंगठी घालतात आणि म्हणतात, श्याम श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून, आणि परदेशात तरी इमान राख. आता मला सांगा, हा संवाद असा सलग म्हटला असतं, श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख. भेंडीची भाजी वाटलं असतं. मध्ये पॉज घेतात आणि वेगळ्या प्रकारे म्हणतात, श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख. त्यामध्ये एवढा अर्थ आहे की बाबा रे, माझ्या आयुष्याचे झेंडवरे काढले, नको रे बाबा कोणाशी तरी वागू असायच्यापुढे. आणि हे ऐकल्यावरती श्याम काही न बोलता वागतो आणि आपल्या दोन्ही हाताचे तळवे पूर्णपणे विद्यानंदांच्या पावलावर ठेवतो आणि उभा राहून विजेच्या वेगाने निघून जातो. हे त्याला ऍक्शन दिग्दर्शक पुरुषोत्तम दाढेकरांनी दिले. त्यातनं असं प्रतीत होतं की सर तुम्हाला तोंड दाखवायला पण मला जागा नाही. पण तो ज्या प्रकारे दोन्ही तळवे त्यांच्या पावलावर टेकवतो ना, ते जे ऍक्शन होती ना, त्यावरून सर मी पूर्णपणे सरेंडर आहे, तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही. काही काळ एखादा संवादापेक्षा कृती परिणामकारक होते. म्हणून इथे दिग्दर्शन दिसतो ते दाढेकरांनी दोन्ही हात त्याच्या पावलावर टेकवले. पण हे असे अनेक दुसरं तुम्हाला सांगतो की आपण मराठी माणसं एवढे रसिक आहोत ना, ज्यावेळी ते विमानतळाचं दृश्य 3रा अंकाचा पडदा उघडतो त्यावेळी विमानतळाचं दृश्य आहे ना, इतकं नेत्रदीपक होतं. मी आधी नाटकाचं पुस्तक वाचलं, त्याच्यात लिहिलं होतं पडदा उघडतो विमानतळाचं दृश्य. मला पण उत्सुकता होती की विमानतळ कसा काय दाखवते नाटकाच्या स्टेजवरती. पण त्यांनी छान दाखवलं होतं. विमानाचा अर्धा भाग दाखवला होता. रंगीबेरंगी दिवे शेपटावर लावले, खाली रनवे, LED चा रनवे होता. पार्श्वसंगीतामध्ये
विमान लँड झाल्याचा आवाज, विमान टेक ऑफचा आवाज, एअर होस्टेस घोषणा करतात तो आवाज, असे सगळे रेकॉर्ड केले. त्यामुळे वातावरण असं व्हायचं की जणू काय आपण विमानतळावर बसलो. म्हणून पडदा उघडता क्षणी लोक उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करत असत या नेपथ्यासाठी. छेल परेश नावाचे होते नेपथ्यकार, एवढा विमानतळ उभा केला होता त्यांनी. त्यामुळे कोणाला सांगायला नेपथ्यासाठी जवळ टाळ्या द्यायला पाहिजे जसं कोणी सांगत नसेल. उत्स्फूर्तपणे 100% प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत असत त्या नेपथ्याला. आणखी एक तुम्हाला सांगतो की हल्ली कुठचंही नाटक 8:30ला टाइम असं सुरू होत नाही, 20 मिनिटं 25 मिनिटं उशिरा सुरू होतं नाटक. त्यावेळी भालचंद्र पेंढारकर म्हणून होते निर्माते, त्यांचं नाटकाचं नाव विसरलं मी. तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सगळी नाटकं ठरल्याप्रमाणे 9ला सुरू व्हायची, 9 वाजता. 9च्या ठोक्याला 8:59ला पडदा उघडायचा. एकदा दिल्लीला ते प्रयोग घेऊन गेले होते. यशवंतराव चव्हाण त्यावेळी दिल्लीला होते. त्यांनी पंडित नेहरूंना बोलावलं होतं की आमचे पंडितराज जगन्नाथ नाटक घेऊन गेले होते भालचंद्र पेंढारकर. त्यावेळी त्या नेहरूंना बोलवलं होतं यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं आमच्या मराठी रंगभूमीच्या कलावंताची ताकद तर एकदा बघा. आणि 9 वाजत आले आणि यशवंतराव चव्हाण आत गेले रंगपटात आणि भालचंद्र पेंढारकरांना म्हणाले आज आपल्याला नाटक एक 15-20 मिनिटं उशिरा सुरू करायला लागेल कारण नेहरूंना कुठून तरी यायला वेळ होतोय. अत्यंत विनम्रपणे हात जोडून भालचंद्र पेंढारकरांनी यशवंतराव चव्हाणांना सांगितलं माफ करा, माझ्या संस्थेची शिस्त आहे, नाटक 9 म्हणजे 9ला सुरू होणार. नेहरूंना वेळ होतोय, होऊ दे. नेहरू येतील त्या क्षणाला मी नाटक थांबवेन, त्यांना स्टेजवर बोलू, त्यांचा सत्कार करू, त्यांचं मनोगत व्यक्त करू दे. ते गेले की परत नाटक सुरू करू. पण नाटक उशिरा सुरू होणार नाही हे सांगायला जे नैतिक धाडस लागतं ना ते पेंढारकरांकडे होतं. कारण त्यांना राजकारणाकडून काही देणं घेणं नव्हतं. नम्र शब्दात सांगितलं तर ते म्हणे खरं सौंदर्य स्थळ सौंदर्य स्थळ तुम्ही सांगितली बघा. आता ही खूप सुंदर उदाहरण तुम्ही सांगितली. तर आता एखाद्या अभिनेत्याने समोरील पात्राला योग्य प्रतिक्रिया दिली असे उदाहरण असेल ना आपल्याकडे? आहे. त्या प्रश्नावर मला LICची आठवण दिली. LICची एक जाहिरात होती बघा, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तसं प्रतिक्रिया दिल्याचं उदाहरण सांगा, प्रतिक्रिया न दिल्याचं उदाहरण सांगा. ते खूप उदाहरण आहे तशी. कसं आहे, लेकुरे उदंडधारी म्हणून एक नाटक होतं, श्रीकांत मोघे आणि कल्पना देशपांडे. छान नाटक होतं. ते संगीतकार दाखवले, त्याच्यामध्ये पैसा वगैरे व्यवस्थित असतो. आणि हे संगीतकार श्रीकांत मोघे गावामध्ये एक शाळा उभी राहत असते. त्या शाळेला ते देणगी देतात लाखो रुपये, शाळा उभी राहते. आणि त्या शाळेचं उद्घाटन नेमकं असतं त्याच दिवशी श्रीकांत मोघेंनी निर्मिती केलेला एक चित्रपट डब्यात जातो. बँकेकडनं कर्ज घेतलेलं असतं आणि बँक ताबा घेते, बंगल्याचा यांना घराबाहेर काढते. म्हणजे कसा विरोधाभास बघा लेखकाने केला की त्यांनी दिलेल्या पैशात शाळा उभी राहिली, शाळेचं उद्घाटन आज आहे आणि त्याच दिवशी रस्त्यावरती आले. इतका छान प्रसंग दाखवलाय. ते शाळेचे हेडमास्टर बोलाराम आठवलेनी ती भूमिका केली. आता बोलाराम नाहीये, त्यांनी ते हेडमास्टरची भूमिका केली. ते घरी येतात याच्या, त्यावेळी श्रीकांत मोघे घरी नसतात, संगीतकार बायको असते. तिचं नाटकाचं नाव असं मधुराणी, कल्पना देशपांडे. काही प्रयोगानंतर कल्पना देशपांडेची भूमिका सोडली आणि मग दया डोंगरेची भूमिका करायला लागली श्रीकांत मोघेंच्या बायकोची. तर हे झाल्यावरती त्यांना कळतं हेडमास्टरना की आता रस्त्यावर आलाय माणूस. ते हेडमास्टर येतात आणि त्याच्या बायकोला सांगतात मधुराणीला, मधु बेटा राजा भाऊंना हे सांगायचं धाडस माझ्यात नाही, तू सांग. म्हणावं कुठेच काही नाही जमलं तर शाळेत संगीत शिक्षकाची एक जागा रिकामी आहे, तू सांगेपर्यंत ती जागा मी भरत नाही. हा वाक्य बोलल्यावरती ती मधुराणी साडीचा पदर घेऊन तोंडावरती एक इतका छान हुंदका देते ना, तो हुंदका एवढा बोलका होता. त्या हुंदक्यामध्ये असा अर्थ होता की काय परमेश्वराने वेळ आणि माझ्या नवऱ्यावरती की त्यांनी दिलेल्या पैशात शाळा उभी राहिली, त्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करायची वेळ माझ्यात. शिक्षकाची नोकरी वाईट नव्हे, पण ज्या शाळेला देणगी दिली तिथे नोकरी करायची वेळ परमेश्वराने माझ्या नवऱ्यावर आणली. त्यातनं ती जी हुंका देते ना, तो हुंका हे सौंदर्य होतं. नंतर काय झालं ताई म्हणाला तसं कल्पना देशपांडे नाटक सोडलं. दया डोंगरेनी, मी नाटकाचा संच बदलला की परत नाटक बघतो, त्याप्रमाणे दया डोंगरे भूमिका करायला लागली होती. मी परत नाटक बघितलं, त्यावेळी दया डोंगरेनी ह्या संवादाच्या वेळी काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही. त्यामुळे त्यांचा जो संवाद होता की कुठेही काय जमलं नाही तर संगीत शिक्षकाची जागा रिकामी आहे, तो सांगेपर्यंत मी भरत नाही, हा डायलॉग पूर्ण पडला. कारण तिने काही प्रतिक्रिया दाखवली नाही दया डोंगरेनी. तिने कदाचित जुनं नाटक बघितलं नसेल. अनेक प्रेक्षकांच्या त्या लक्षात आलं नाही, कारण माझ्यासारखे जुनं बघितलं म्हणजे लगेच तुलना होते. खूप छान प्रश्न सांगितलं. प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर
यांची जोडी तर तुमच्या आमच्या काळामधल्या सगळ्याच लोकांच्या लक्षामध्ये कायम राहील अशी होती. आणि घाणेकरांची लाल्याची भूमिका खूप गाजली तर त्याच्यामधला एखादा लाऊड संवाद ऐकायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. घाणेकर हे आपल्या चिपळूणचे होते आणि मी सुदैव म्हणजे ते चिपळूणला गेलेले असताना मी पण एकदा चिपळूणला गेलो होतो. तर त्यांचे काका चिपळूणात राहतात, अजूनही आहेत, आता वयस्कर आहेत. तर त्यांच्यामुळे त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारायची वेळ आली. घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे की ते लाऊड शैली त्यांची होती. ते अश्विनचाली फुलेमध्ये कॉलेजचा मुलगा दाखवला लाल्या, तो सर हुड असतो, कुठे मारामारी करून तो येतो. ते प्रिन्सिपल समोर आणून उभे करतात, थोडासा जखमी झालेला असतो, रक्त विकता आलेलं असतं. तर प्रिन्सिपल विद्यानंदाच्या समोर कोणीतरी त्यांना आणून उभा करतो. मग प्रिन्सिपल विचारतात, नाव काय तुझं? लाल्या. बघा लाऊड शैली, घाणेकर लाल्या प्रिन्सिपलशी बोलतात पण लाऊड शैलीतच बोलतो. लाल्या राहतोच पुढे, मामाकडे राहतो. काय करतो मामा तुझा? पोलीस फौजदार आहे तो. तो सांगतो, सर माझा मामा म्हणतो तेच खरं. इथे खरे भेकेला लागतात आणि खोटे चैनीच जगतात. सर माझ्या मामाचं तुम्हाला माहिती नाही, अख्ख्या गावावर त्याने जरा बसवली ना. माझ्या मामाने काय वाटेल ते धंदे करावे, त्याच्या विरुद्ध बोलायची कोणती हिंमत नाही. सर माझा बाबा सांगतो तेच खरं. मामा म्हणतो लाल्या लाल्या 4 मुंड्या मुरगाळून जर 2 चारी बांधता येत असतील तर तुषार बांधाव्यात, इसमें क्या है. जी त्यांची ढव होती ना घाणेकरांची, त्याच्यावर पण प्रयोग केले, इसमें क्या है. आणि म्हणून डॉक्टर घाणेकरांना समोर ठेवून काही नाटकं लिहिली गेली. त्यातलं एक नाटक मला काही सांगायचं आहे. आणि घाणेकरांचा करिश्मा एकच उदाहरणाने सांगतो, जुन्या मंडळीला माहिती असेल, तुझं आहे तुझंपाशी या नावाचं एक नाटक पु ल देशपांडेंचं होतं. त्यामध्ये काकाजी नावाचं एक पात्र होतं जे रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर दाखवले. आणि ते काकाजीची भूमिका त्यावेळी दाजी भाटवडेकर करत असत. आणि म्हणून ते नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं. त्यामुळे त्यांचा पुतण्या श्याम ती भूमिका आत्माराम मेंढे करत असत, पण ते नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं. कालांतराने दाजी भाटवडेकरांनी काकाजीची भूमिका सोडली, आत्माराम मेंढेंनी श्यामची भूमिका सोडली आणि ते नाटकाचे प्रयोग थांबले होते. नंतर नवीन संचामध्ये रवी पटवर्धन आणि राजा नेने आलटून पाटून काकाजींची भूमिका करत असत आणि श्यामची भूमिका कॉन्स्टंटली करत असत डॉक्टर काशीनाथ घाणेकर. आणि त्या नाटकाचा चष्माच बदलला. जे नाटक तुझ्यापाशी काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं, ते नाटक श्यामचं नाटक म्हणून ओळखलं जायला लागायचं. हा करिश्मा डॉक्टर घाणेकरांचा होता. अनेक संवाद त्यांनी असे ट्विस्ट केले होते ना घाणेकरांनी की ते खेचून आणतात. मात्र हे नाटक श्यामचं म्हणून चालायला लागलं. ही डॉक्टरांचा खरा करिश्मा होता. पण अनेक वेळा काय होतं की हे जरी आपलं ऐकलं खूप प्रयोग, षण्मुखानंदला 2600 सीट्स आहेत, आता आणखी वाढल्या 2600 सीट्स, 2 बाल्कनी पूर्ण भरायचं रविवारी जे नाटक व्हायचं तुझ्यापाशी वन अँड ओनली असतात घाणेकर. पण त्याबद्दल काय पुष्पा भावे, मला वाटतं रुपालीला का रोहियाला त्या प्राध्यापक होत्या पुष्पा भावे, त्या पण नाटकाच्या समीक्षा लिहित असत. त्यांनी एकदा लिहिलं होतं की अश्विनचाली फुले नाटक विद्यानंदाचं नाटक म्हणून चालायला पाहिजे होतं, ते लाल्याचं नाटक म्हणून चालतं. हा लेखकावर अन्याय आहे. लेखकाला ते अभिप्रेत नाही. विद्यानंदाची कथा त्याला दाखवायची आहे की प्रामाणिक प्राध्यापकाची काय ट्रॅजेडी झाली, पण ते लाल्याचं नाटक म्हणून चालत. तसं हे जे आहे ना की जे काकाजीचं नाटक म्हणून लिहिलं होतं ते श्यामचं नाटक म्हणून चालायला लागलं. पण त्याच्यामध्ये आणि त्याच्या भूमिका पटाचं कसं लाऊड भूमिका आहे ना. कल्पना करा, बाळ कोलटकरांची वाहतोय ध्रुवांची जोडी नाटक, त्यामधला जो एक बाळू म्हणून दाखवलाय, बाळू माणूस दाखवलाय. बाळूची भूमिका जर दिली असती ना घाणेकरांना चालली नसती. तत्वरीने भेंडीची भाजी आपल्यासारखं वाटलं असतं. वाघ आहे होतो घाणेकर म्हणजे, तर त्याचं लाऊड शैलीलाच अनुसरून त्याच्या भूमिका लिहिल्या गेल्या. आता इथे दिग्दर्शक दिसतो असं आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो किंवा एकमेकांशी बोलतानाही म्हणतो की असा एखादा प्रसंग आणि संवाद, त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? कसं आहे, आता मी मला काय सांगायचा उल्लेख केला ना, कानिटकरांचं नाटक होतं, त्यामध्ये प्रभाकर पणशीकर हे न्यायाधीश दाखवले, निवृत्त न्यायाधीश. आणि एक बाप्पाजी म्हणून एक पात्र आहे. बाप्पाजी हे अनाथाश्रमाचे संचालक असतात, त्यांचे समवयस्क. तर त्या अनाथाश्रमातली एक तरुणी म्हणजे त्या अनाथाश्रमामध्ये 2 दिवसाची म्हणून दाखल केलेली कोणीतरी सोडून दिलेलं अर्भक होतं. ती मग मोठी होते आणि 20 वर्षाची झाल्यावर ती आपल्या घरात सून म्हणून आणतात हे प्रभाकर पणशीकर न्यायाधीश. असं तो सिच्युएशन आहे. तर त्या अनाथाश्रमाचे संचालक असतात बाप्पाजी, त्यांचे कुटुंब मित्र असतात.
पण ही सून लग्न झाल्यानंतर घरात आल्यावरती कधी आनंदी दिसत नाही. हे प्रभाकर पणशीकर न्यायाधीश नेहमी विचारतात की सूनबाई तू कधी आनंदी दिसत नाहीस, काय त्रास आहे तुला? ते म्हणते नाही पप्पा मी ठीक आहे. पण त्यांना कळतंय ठीक नाही याचं काहीतरी विनसलंय म्हणून. मग एक दिवशी संध्याकाळी दोघं गप्पा मारत असतात, सासरे आणि सून, पणशीकर न्यायाधीश आणि सूनबाई. ते बोलता बोलता अगदी खुबीने तिला असे प्रश्न विचारतात आणि काढून घेतात तिच्याकडनं. तेव्हा कळतं की ती आश्रमात असताना 14 वर्षाची होती त्यावेळी तिच्यावरती आश्रमात बलात्कार झालेला असतो आणि लग्न ठरतेवेळी ही गोष्ट लपवून ठेवलेली असते. का सांगितलं ते सून म्हणून पदरात घेणार नाही, त्यावेळी ही गोष्ट सांग. पण त्यावेळी तिला मनाला खात असतं की एवढी भली माणसं आहेत आणि ह्यांना अंधारात ठेवून आपण आलो या घरात सून म्हणून ती अस्वस्थ असते. मग हे सगळं कळल्यावरती ती म्हणतात, त्यांना कळतं की हिची काही चूक नाही, 14 वर्षाची मुलगी ती काय करणार होती. मग ती विचारतात कोण होता तो नराधम. पणशीकर विचारतात तिला कोण होता तो नराधम. ती नाव सांगत नाही. म्हणजे पप्पा मी नाव सांगितलं तर विश्वास ठेवणार नाही. ती म्हणते नाही बेटा मी तुला अभय देतो, तू नाव सांग. मग ती नाव सांगते. बलात्कार करणारा कोण होता? अनाथ आश्रमाचा संचालक स्वतः बाप्पाजी, वय वर्ष 65. ऐकल्यावरती ते खूप उद्ध्वस्त होतात प्रभाकर पणशीकर. मी त्यांना धक्का बसतो की ज्या माणसाला आपण एवढं ऋषीत बोलले म्हणून घरामध्ये मानाने वागवतो तेवढा नालायक माणूस आहे की चालू. मग त्यावेळी योगायोगाने ते बाप्पाजी आलेले असतात त्यांच्या गावात, त्यांच्या घरीच उतरलेले असतात, त्यावेळी नसतात, ते प्रवचनाला गेलेले असतात. त्यामुळे त्यांना कळत नाही आपल्या मागे आपलं बिंग फुटलंय ते. त्यावेळी घरी आल्यावर ते खूप निर्भत्सना करतात पणशीकर त्यांची, बाप्पाजींची. खूप त्यांना अनुकरण बोलतात आणि मग म्हणतात बाप्पाजी मला केवढा आदर होता तुमच्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या ब्रह्मचर्याबद्दल. सगळ्याचं शेण झालं. ब्रह्मचर्य पेलवत नाही म्हणून मी विवाह केला असता तरी तुम्ही देखील 4 चौघांसारखे आहात असंच मी समजलो असतो. प्रसंगी नायकिणीची वाणी चढला असता तरी तुम्ही देखील एक स्खलनशील पुरुष आहात एवढीच खंत मी मनाशी बाळगली असती. पण पुढच्या पोरीसारखी जिला अंगात खांद्यावर खेळवली त्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. बाप्पाजी तुम्हाला नरपशु म्हणायची मला लाज वाटते, पशु बलात्कार करीत नाहीत असं म्हणताना प्रभाकर पणशीकरांच्या हातात एक चाकू असतो. ज्यावेळी म्हणतात तुम्हाला नरपशु म्हणायची मला लाज वाटते पण पशु बलात्कार करीत नाही, त्यावेळी ती चाकूची हालचाल जे पणशीकर करतात ना, ती हालचाल दिग्दर्शक पुरुषोत्तम दार्वेकरांनी त्यांना दिलेली असते. त्या चाकूच्या हालचालीतनं असं प्रतीत होतं की हा चाकू तुझ्या पोटात आता खुपसायला पाहिजे रे, पण ते करणार नाहीत. न्यायाधीश कायद्यातच घेणार नाही, पण त्या चाकूची हालचाल हे सौंदर्य स्थळ होतं. अनेकांच्या मी ज्या लोकांना विचारतो आमचं नाही लक्षात आलं. कारण काय होतं, प्रवेश बघताना बाप्पाजी, सूनबाई, न्यायाधीश त्यांच्या चेहऱ्याकडे आपलं नजर असते. ते ज्यावेळी प्रवेश होतो त्यावेळी ते पेन्सिल चाकूने धार काढत असतात पणशीकर. मला परत सांगलीला गेलो होतो, एका ग्रस्ताने विचारलं तुम्हाला हे कसं कळलं चाकूचं आहे. म्हणजे माझं लक्ष होतं. काय लक्ष होतं म्हणजे साधी गोष्ट आहे, ज्यावेळी त्यांचा प्रवेश होतो आणि ते चाकूने पेन्सिलला धार काढतात, तो चाकू ज्यावेळी त्यांच्या हातात दाखवलाय म्हणजे काहीतरी त्या चाकूचं काम आहे ना. म्हटलं पडदा उघडल्यावरती दिवाणखान्याचं दृश्य असतं, बंदूक टाकलेली असते टांगलेली खुंटीला. याचा त्या घरात कोणीतरी शिकारी आहे, फॉरेस्ट ऑफिसर आहे, त्याची बंदूक काय ठेवलेली, तसं हातात जो चाकू दिलाय तो काय काकडी कापायला दिलाय का, काहीतरी ते असेल ना. पण माझं लक्ष होतं. त्यामुळे अशा बारीक बारीक गोष्टी ज्या असतात ना, तिथे दिग्दर्शकांनी त्या चाकूची हालचाल दिली होती ना, ते खरंच सौंदर्य होतं. किती बारकाईने तुम्ही सगळं निरीक्षण केलं प्रत्येक नाटकाचं. आता नाटकावरती आधारित हा आपला कार्यक्रम आहे आणि नटसम्राट हे नाटक बघून काही चालणार नाही. तर ह्यामधला शेवटच्या अंकातला एक प्रवेश आणि सुंदर संवाद आहे की मुलगे आपले नसतात. तर तो छान संवाद आपण प्रेक्षकांना ऐकवूया. नटसम्राटमध्ये ते मुलाकडे राहायला येतात, कधी मुलीकडे राहायला येतात. मुलीकडे राहायला असताना मुलगी त्यांना आउट हाऊसमध्ये ठेवते, ते सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा ती मुलगी घरात येते, आउट हाऊसमध्ये येते आई वडिलांच्या खोलीमध्ये आणि ती ट्रंक उघडते. ती आई विचारते, नली नाव तिचं असतं, नली काय शोधतेस ग? ती म्हणते आई माझ्या शिवणाच्या सुया हरवल्या ते शोधते. आई म्हणते नले तुझ्या शिवणाच्या सुया माझ्याकडे कसं असती, मी काय म्हातारी यावयात विणकाम करते का? पण ती मुलगी शिवणाच्या सुया शोधायला आलेली नसते, तिचे पैसे हरवलेले असतात. तर तिला शंका की आपल्या वडिलांनी घेतले ती काय, म्हणून ती ट्रंक शोधते. त्यांना तेव्हा काय कळत नाही, पण नंतर त्यांना कळतं की आपली पोरगी आली होती ती शिवणाच्या सुया शोधायला आलेली नव्हती, पैसे हरवले म्हणून तिला संशय होता आपल्यावरती. आपण जर घेतले नाही त्यांना खूप त्रास होता या गोष्टीचा की मुलींनी आपल्यावरती संशय घेतात. खूप त्यांची चिडचिड होते.
मग बायको शांत करते, ती म्हणते जाऊ दे हो, शांत दोघांनी ती भूमिका केली नरसम्राटच्या बायकोची. जाऊ दे हो, पैसे हरवले म्हणून पोर बावरली होती, म्हणून तिला वाटलं, ती आई शेवटी सांभाळून घेते, म्हणून तिला वाटलं, म्हटल्यावरती ते जे चौकातात ना, म्हणून तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि ती दोघं म्हातारी आहेत, लोळी पांगळी आहेत, एखाद्या बेवारस कुत्र्यासारखं आपल्या आश्रयाला येऊन राहिले. असल्या गलिच्छ आरोपाचं शेण त्यांच्या तोंडात कोंबलं तरी ते आपलं काय वाकडं करणार आहे. सरकार या दीड डबीच्या कटपुतळ्यांना न्यायासमोर बसवून त्यांच्यासमोर इन्साफ मागायचीच काय, पण निरपराध करायची देखील माझी इच्छा नाही. कार्टे मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा गणपतराव जोसांचा पट्ट शिष्य खाडिलकर, गडकरी यांच्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवरून हात फिरवला तो रंगभूमीचा कलावंत नटसम्राट. त्याच्यावर तो सहार घेतेस, तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो असहाय्य झालाय म्हणून. आप्पा, तुमच्या लाडक्या पोराला क्षमा करावं. खबरदार चांडानी पुन्हा त्या शब्दांचा उच्चार करशील तर. तो तर माझे कोकरू होत, आता कुठे. कोकरासारखी मुलगी होती, सशासारखा मुलगा होता, पण ते माझे कुणीही नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या 8 हत्तींना विचारून पहा, ते देखील हेच सांगतील, कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यावरून पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो. सगळं सगळं खोटं सरकार. सरकार आपण फक्त जिने असतो, फक्त जिने, फक्त जिने. आपण शेवटच्या टप्प्यात आलो. कार्यक्रम वेळेत असो, हा 1.5 तासाचा कार्यक्रम असतो, तो 1.5 तासातच संपतो, कारण त्याची तालीम केलेली असते. तर मी एक शेवटचं बोलतो आणि नंतर ताई गायिका आहेत, एक नाट्यसंगीत त्यांच्याकडून ऐकूया. पुढे मागे कधी वेळ आला तर त्यांचा पुन्हा 1.5 तासाचा कार्यक्रम असतो, गीत तृप्ती म्हणून, तो पुढचे भाग. तर एक बघतो सांगतो की एक नाटक होतं शन्नांचं सूर्यरावतेमध्ये. त्यामध्ये मगाशी म्हटलं शंकर घाणेकर होते, ताई कविता करतात, तुमच्यापैकी पण आम्ही कविता करत असतील. त्या मला सांगतात की सहसा कवितेमध्ये एक शब्द पुन्हा वापरत नाही, तेवढी काळजी कवी घेतात. एक शब्द पुन्हा वापरत नाही, त्या अर्थात दुसरा शब्द काहीतरी वापरतात. पण ह्याला अपवाद म्हणजे सूर्यरावते नाटकामध्ये एका पात्राच्या तोंडी एका संवादामध्ये एकच शब्द एकदा नाही, दोनदा नाही, चक्क 8 वेळा आलाय. 8 वेळा, तरी देखील तो आपल्याला खटकत नाही. याचं कारण तर लिहिणारे शन ना नवरे असतात. तो संवाद मी म्हणून दाखवतो आणि मग ताईंच्या गाण्याने आपण समारोप करूया. त्या सूर्यरावते नाटकामध्ये प्रसंग असतो, पत्नी नवऱ्यात सोडून गेलेली असते, ती 3 वर्षांनी परत येते. तिला आशा असते नवरा माफ करेल, क्षमा करेल, परत नांदेल. तसं काय होत नाही. नवरा म्हणतो तू घर सोडून गेलीस, माझ्या लेखी तुझा विषय संपला, तू परत जा. मग तिच्या पुढे परब्रह्म उभं राहतात, तर जाणार कुठे, काय फुटपाथ राहणार का झोपडीमध्ये. मग ती शेवटचा प्रयत्न म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करतात, तसं नवऱ्याला म्हणते. तो सांगतो ना घरातनं निघून जा, तू आलीस अशी निघून जा, इथे नाही थांबायचं, राहायचं तू. तेव्हा ती म्हणते हा सूड आहे हो, हा सूड आहे हो. त्यावर नवरा म्हणतो अरुंधती हा सूड असेल, कदाचित ती शिक्षा देखील असेल. मी काय म्हटलं, एका संवादात एका माणसाच्या तोंडी एकच शब्द 8 वेळा, तो आज संवाद. अरुंधती कदाचित हा सूड असेल, कदाचित शिक्षा देखील असेल. पण अरुंधती, माणसाने केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले आहेत, सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही, आणि म्हणून माणसाने केलेल्या गुन्ह्याबद्दल माणूसच माणसाला शिक्षा देत असतो. पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल ती शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती, ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे. 8 वेळा शब्द आला, कुठे खटकला, कारण शरणांवर. तर माझा भाग आता संपला आहे. तर ताईंच्याकडून आपण नाट्याचा कार्यक्रम, एक नाट्यसंगीत ऐकूया त्यांच्याकडनं, आणि मग
नंतर तुमच्याशी काही बोलायचं असेल, मला काही घाई नाही आहे. आज संध्याकाळी माझा 6:30ला दुसरा कार्यक्रम आहे, मध्ये भरपूर वेळ आहे, त्यामुळे काय असं नंतर आपण बोलू नाही. तर एक नाट्यगीत आहे त्यांच्याकडून ऐकूया आपण. तत्पूर्वी आजचं मराठी गौरव भाषा दिनानिमित्त आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल रंजिताताई गायकवाड आणि त्यांचा सगळा शिक्षक वर्ग यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. आणि आम्हाला इथे खूप बरं वाटतं कार्यक्रम करताना. आता या सगळ्या तरुण मुली आहेत, पण त्या सुद्धा नाटक म्हणजे कार्यक्रम चालू असताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन मी बघत होते आणि त्यांना या आवडत होतं सगळं जुनी नाटकांच्या बद्दल माहिती ऐकायला. तर ती नाटकं त्या नक्की युट्यूबवरती तरी उपलब्ध असतील तर बघू शकतात. तर मी सर्वांचेच आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी खूप त्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल आपलेही सर्वांचे आभार. आणि रंजिताताई तर आहेतच आहेत, कारण त्यांनी आम्हाला इथे येऊन कार्यक्रम करण्याची संधी दिली. आता कालच महाशिवरात्र झाली, त्यामुळे मंदार मला नाटकामध्ये एक गाणं आहे ते मी म्हणते. सोहम हर डमरुबाजे, सोहम हर डमरुबाजे, उसके सुर तालों पे, उसके सुर तालों पे, सुख कारक झूले पर, सुख कारक झूले पर, झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर, भुवनत्रय गाजे, भुवनत्रय गाजे, सोहम हर डमरुबाजे, सोहम हर डमरुबाजे. कलाकार हा कलाकार म्हणून जरी श्रेष्ठ असतो, पण माणूस म्हणून काही कलाकार असतात. काहींचं उदाहरण सांगा, माहीमला हे महिला मंडळामध्ये आमचा कार्यक्रम चालू होता. योगायोगाने दोन्ही माईक बंद पडले, पण पोडियमचा माईक चालू होता. त्यांनी काही नाराजी न दाखवता पोडियमवर जाऊन 2 गाणी पोडियमवर म्हटली, काहीही तोंडात चेहऱ्यावर नाराजी नाही, काही नाही. कार्यक्रम संपल्यावरती आयोजिका म्हणाल्या, सॉरी तुमचा जरा त्रास झाला. मग त्याच्यात काय होणार, माणूस नाही का आजारी पडलं, सगळ्यांना आजारी पडलं. त्यामुळे कसं होतं की एक कलाकार माणूस समजू शकेल की मोठा असू शकतो, त्यांना पण रिलॅक्स होतील असं. धन्यवाद सर आणि धन्यवाद. आज आपण जो आमच्याकडे मराठी नाटकातील सौंदर्य स्थळ हा जो इथे कार्यक्रम केला, अतिशय सुरेख आणि छान. म्हणजे खरं सांगायचं लाभले आम्हाचं भाग्य, आणि हे भाग्य आमच्या प्राचार्या डॉक्टर रंजिता मॅम यांच्यामुळे आम्हाला लाभलेलं आहे की तुम्ही
मराठी काळाचा पुस्तक यामध्ये जे संवादांचं सादरीकरण तुम्ही जे केलं ते अतिशय की असं वाटत होतं की ते बसल्या जागी आम्ही जिवंत असा नाट्याचा अनुभव घेत आहोत. किंवा सगळ्यांनाच जरी सगळ्यांसाठी मुली मराठीमध्ये आहेत मराठी नाटक म्हणून, पण इथे वाणिज्य शाखेच्या देखील मुली आहेत. पण सगळ्यांनी अतिशय आनंद, हा जो आनंद आहे त्याचा आस्वाद हा घेतलेला आहे. आणि म्हणून आपलं मी सगळ्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.